अकराळ विक्राळ केस, अभिनयात क्रूरपणाचा कळस, तितकंच भारदस्त बोलणं आणि रंगमंचावर वावरणं हे समीकरण म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर मातोंडचे सुपुत्र भास्कर वैद्य. 8वीत असतानाच या शाळकरी मुलानं दशावताराची बाराखडी गिरवली आणि दशावतारी कलावंत ते संतोषी माता दशावतार नाट्य मंडळाचे मालक हा त्यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा या जुन्या जाणत्या कलावंतांना आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. अंतरंग दशावताराच्या मुलाखत सत्रात मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोकणचा ध्यास आणि कोकणचा श्वास म्हणजे लोककला दशावतार. तळ कोकणाची एक संस्कृती म्हणून सुद्धा या लोककलेकडे आजही बघितलं जातं. या लोककलेने अनेक दिग्गज कलावंत या भूमीला दिलेले आहेत. अशाच कलावंतांच्या त्यांच्या जीवन प्रवासाचा वेध घेत आपण त्यांच्याशी हितगुज करतो आहोत. आज आपण अशाच एका जुन्या जाणत्या कलावंताला भेटणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत. हे कलावंत आहेत वेंगुर्ला तालुक्याचे मातोंड पेंडूर गावचे सुपुत्र. वयाच्या 18व्या वर्षापासून दशावताराला प्रारंभ त्यांनी केला आणि कलावंत ते मालक हा त्यांचा प्रवास निश्चितच ध्येयवादी ठरला. आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनेक भूमिका लिहिल्या वटवल्या. केसांचे असलेले झुपके, करडी नजर, भाषेची असलेली तोफ आणि प्रसंगाशी सुसंग होण्याची वृत्ती, त्यातून त्यांनी अनेक दर्शनं, अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. अशा एका जुन्या जाणत्या व्यक्तिरेखेमध्ये ज्यांचा समावेश केला जातो अशाच आपण भास्कर वैद्य काकांना आजच्या मुलाखत सत्रात भेटणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भास्कर वैद्य काकांचं मनपूर्वक स्वागत करतो. काका, या मुलाखत सत्रात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज या ठिकाणी तुमच्या या प्रहारच्या आत तुमच्या कार्यालयात तुम्ही मुद्दाम एक जुना कलाकार म्हणून तुम्ही मला या ठिकाणी बोलवलात. मी तुमचे अत्यंत आभार मानतो. जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड पेंडूर, आज या मंडळाचे मालक म्हणून आज मी एक दशावतार कंपनी चालवित आहे. आज तुम्ही या ठिकाणी काहीतरी माझ्याकडून 4 शब्द ऐकणार या हेतूनं तुम्ही या ठिकाणी मला बोलवणं केलं. विचारा, जे काय मला समजेल त्याप्रमाणे मी माझ्या जीवनात घडलेलं या क्षेत्रामध्ये दशावतार कलेमध्ये मी कसा उतरलो आणि या क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यापासून आत्ता माझ्या या वयाच्या 53 वर्षापर्यंत मी माझ्याकडून काय काय या ठिकाणी घडविलं, हे माझ्या जीवनापासून आणि त्या कलेत पाऊल टाकल्यापासून जे काय घडविलं ते आतापर्यंत मी माझ्या जीवनाचं सर्व रहस्य सांगू शकतो. धन्यवाद काका. आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात. खरं तर दशावतार कलावंत म्हटला की रात्र थोडी सोंगे फार असं त्याचं जीवन असतं. घरामध्ये प्रपंच असतो आणि मालक म्हटल्यानंतर चारही बाजूची जबाबदारी असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ही तारेवरची कसरत करून तुम्ही रसिकांसाठी आणि आमच्यासाठी या ठिकाणी आला, ज्याबद्दल पुनश्च एकदा प्रहार टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काका, तुमचा दशावतारातील प्रवास नेमका 18व्या वर्षी सुरू झाला. तुम्ही नेमके दशावतारामध्ये कसे काय आलात? हाच तर महत्त्वाचा प्रश्न. दशावतारी कलेमध्ये मी कसं काय पाऊल टाकलं? जवळजवळ माझं 10वी नपासपर्यंत शिक्षण झालं. पण शिक्षण सुरू असताना मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये मी 8वीमध्ये होतो आणि याच्या अगोदर या दशावतार कंपनीची मी नाटकं बघित होतो. त्यावेळेला जास्त नाटकं दिसत नव्हती. एवढे दशावतार नाट्य कंपनी नव्हते, ठराविकच कंपनी होते. पण त्यावेळी ती नाटकं आणि त्या दशावतारामध्ये कलाकार काम करतात ते कलाकार सहजासहजी असं दिसत नव्हते. त्यांना बघण्यासाठी तळमळ वाढायची. आपल्या जवळच्या गावात, आपल्या गावात एखाद्या ठिकाणी जत्रा असली तर रात्री ते कलाकार केव्हा दिसतील असं संपूर्ण दिवस हे मनाकडे विचार. त्यातले त्यात 8वीमध्ये असताना माझ्या जीवनात असं एक दिवशीच अशी घटना घडली की शनिवार होता आणि शनिवारच्या दिवशी अर्धा दिवस शाळा असल्यामुळं
अर्ध्या दिवसाला शाळा सुटली आणि मी घरी जात होतो आणि मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये होतो आणि तिथूनच 1 किलोमीटर अंतरावर एक जुने कलाकार आणि नामांकित कलाकार पांडुरंग शिरसाट, हे पांडुरंग शिरसाट तिथं त्या स्टॉपवरती बससाठी उभे होते आणि ते बिचारे धाकोरे गावाला नाटकाला जात होते. त्याने सहज मला विचारलं, अरे बा आज शनिवार आहे, नाटकाला येतोस का? कारण त्यांची आणि माझी चांगली ओळख होती. मला ती इच्छा निर्माण झाली. मी माझ्याबरोबरच्या मुलाकडे माझं दप्तर दिलं आणि त्यावेळी शाळेचा युनिफॉर्म म्हणजे सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट, त्या हाफ पॅन्टीवरतीच त्या सफेद शर्टवरती मी माझ्याबरोबरच्या मुलाकडे निरोप दिला घरी सांगायला, मी पांडुरंग शिरसाट भाऊंबरोबर नाटकाला गेलो म्हणून सांगा घरी. आणि तसंच त्यांच्याबरोबर मी नाटकाला गेलो. धाकोरे गावामध्ये पहिलंच मला पांडुरंग शिरसाट याने माझा पहिला मेकअप केला. त्यावेळी पहिलीच भूमिका म्हणजे तिथे मला कुबेराची भूमिका घातली. 2 इंट्रे होते, पण ते 2 इंट्रे भाषण करण्या एवढी माझी क्षमता नव्हती. स्टेजवरती जायच्या अगोदरच पायाला अशी कापरी सुटू लागली. काय बोलणार ते आपल्यापर्यंत 4 शब्द कसे बोलावे ते सांगितले, पण साधी गोष्ट नसते. तरी पण माझ्या कुवतीप्रमाणे मी ते 2 प्रवेश मी केले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे मी त्यांच्याच समवेत राहिलो, घरी आलो नाही. आणि बांदा बाजारामध्ये विठोबा मंदिर आहे, तिथे त्राटिकावत नाटक त्यांचं होतं आणि तिथे त्यानं मला पहिलं खलनायक म्हणून रावणाची भूमिका मला तिथे दिली. त्राटिकावत नाटक आणि त्या नाटकामध्ये रावणाची भूमिका, संपूर्ण माझा ड्रेस तो सुद्धा स्वतःजवळचा दिला. मेकअप केला, मुकुट वगैरे डोकीवर ठेवला, खांद्यावर गदा दिली, मला आरशामध्ये दाखविलं. ते माझं चित्र मी पाहून एकदम भारावूनच गेलो. म्हणजे असं मी आहे तरी कोण, आवड भरपूर निर्माण झाली. त्या दिवशी ती रावणाची भूमिका, त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये 3-4 प्रवेश होते, ते पण मला जमतील तसे मी केले. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी पांडुरंग शिरसाट मला, रे बा तू चांगला आहेस, हुशार आहेस, तुला हे जमणार, पण तू तुझी शाळा अर्धवट सोडून या क्षेत्रामध्ये येऊ नको. तुला जेवढं काय शिक्षण जमतं तेवढं शिक्षण तू पुरं कर. त्याच्यानंतर मी मध्ये अधूनमधून 8 दिवसाने 15 दिवसाने रविवारचा शनिवारचा त्यांच्याबरोबर नाटकाला जायचो. म्हणता हळूहळू 20-25 नाटकाला गेलो. आणि त्याच वर्षी माझे वडील खलास झाले. आमचे वडील वारले. आमची घरची परिस्थिती एकदम बेताची होती, कारण एक वेळचं भोजन मिळणं कठीण होतं. आणि त्या 1-2 वर्षामध्ये शिक्षण मी पूर्ण करू शकलो नाही, कारण शिक्षण पुढे घेणं एवढी आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मग शाळेमध्ये मी जाऊ शकलो नाही. मग हळूहळू मी पांडुरंग शिरसाट या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून त्यानं मला खानोलकर कंपनीमध्ये दुसऱ्या सीझनला 3 महिने आपल्याबरोबर ठेवला. आणि तिसऱ्या वर्षी मी आरोलकर कंपनीमध्ये कलाकार म्हणून ठरलो. आणि आरोलकर कंपनीमध्ये त्यावेळेला त्या नाट्य कंपनीमध्ये जे नाटक कायमस्वरूपी चालू होतं गरुड झेप म्हणून, त्यावेळी त्या गरुड झेप नाटकामध्ये गरुडाची भूमिका मी करायला सुरुवात केली. आणि आरोलकर कंपनीमध्ये गरुड झेप या भूमिकेमध्ये आणि त्या गरुडाच्या भूमिकेमध्ये मी लोकांचा एक आवडता म्हणून कलाकार, एक खलनायक म्हणून ठरत गेलो. आता मी चांगला किती आणि वाईट किती हे स्वतःचं मला स्वतःच कळणं कठीण होतं, पण प्रेक्षकाकडून एक टाळ्यांचा आवाज किंवा बक्षिसं देणं, एक उत्सुकता देणं, हे बघून मी भारावून जायचो. हळूहळू मला असं वाटलं की माझ्याबद्दल काहीतरी लोकांना आवडतं, म्हणजे कुठेतरी मला या कलेमध्ये काहीतरी जमतं. आरोलकर कंपनीमध्ये एक गरुड झेप या भूमिकेवर मी पुढं आलो. गरुडाची भूमिका मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी केली. आरोलकर कंपनीतून नंतर माझा त्याच्या पुढच्या वर्षी पार्सेकर कंपनीमध्ये ठराव झाला. पार्सेकर कंपनीमध्ये मी ज्यावेळी गेलो तेव्हा पार्सेकर कंपनीमध्ये प्रभाकर पार्सेकर कंपनीचे मालक दिवसाच्या वेळी, त्यावेळी जास्त कलाकार घरी जात नव्हते, मोटरसायकली नव्हते,
वाहन नव्हतं, एस टीचा प्रवास जास्त, त्यामुळे दिवसाची मंडळी वस्तीला राहायची. आणि दिवसाचे जेव्हा आम्ही वस्तीला एकत्र राहायचे तेव्हा दिवसाच्या वेळी रात्री काय कोणाचं चुकलं, रात्री काय कोणाचं बरोबर झालं, की चूक झाली तर दुसऱ्या रात्री ते कसं सुधरून घ्यावं हे त्याचा खल करीत होते आणि समजावून सांगत होते. प्रभाकर पार्सेकर याने मारुतीची भूमिका मला शिकवली, मारुती कसा नाचला पाहिजे. आणि प्रभाकर पार्सेकर या व्यक्तीमुळे मी नंतर मारुती भूमिका करू लागलो आणि मारुतीच्या भूमिकेवर मी लोकांचा आवडता ठरलो. मग काही गावामध्ये लोक म्हणायचे, भास्कर वैद्य मारुतीची भूमिका तुम्हीच करा. मी आवडीने करायचो. आणि तेवढी घरची परिस्थिती नसल्यामुळं हळूहळू 4 पैसे हातामध्ये यायला लागले. कुठेतरी मन घट्ट झालं, धाडस झालं, लोकांची एक आवड, लोकांचे शब्द चांगले ऐकू येऊ लागले. आणि त्याच्यानंतर पार्सेकर कंपनीमध्ये असताना त्यावेळेला म्हणजे प्रसिद्ध नारदाची भूमिका करणारे अनंत बागवे हे पार्सेकर कंपनीमध्ये नारद करत होते. त्यावेळी अनंत बागवे आणि माझी बॅग जवळजवळ लावायचे, म्हणजे मी त्यांच्या मुलाप्रमाणे. आणि ते एक दिवशी बोलले, बाळा वाईट वाटून घेऊ नको, तुला जीवनात कलाकार म्हणून जर थोडक्या वर्षामध्ये लोकांसमोर कलाकार आवडता ठरायचं असेल तर एक काम कर, हे माझं एक तुला मी 16 देतो, हे तोपर्यंत वापर. आणि तुझी उंची आहे, तू दिसायला चांगला आहेस, तरुण आहेस, तू खलनायकाची भूमिका म्हणजे व्हिलन करायलाच शिक, याच्यावर जास्त तू लक्ष घाल. आणि अनंत बागवे नारद असताना, कारण त्यांचे ते जुने कलाकार असल्यामुळे त्यांचे बोध चांगले, त्याच्यातून त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यावेळी कलाकार जी सोडणेकर, विश्राम कदम, महादेव लोट, हे चांगले चांगले कलाकार. आणि अशा कलाकारांच्या सहवासात मी त्या ठिकाणी नवीन कलाकार होतो आणि भूमिका चांगल्या मिळायच्या. त्याच्यामुळे ते मी धाडस करून त्या भूमिकेकडे लक्ष देऊन हळूहळू मी खलनायक म्हणून लोकांना आवडू लागलो. खरंच काका सुंदर. म्हणजे एक शाळकरी विद्यार्थी जो 8वीतला होता, तो शाळकरी विद्यार्थी ज्ञानमंदिरातून घरी न जाता तो रंगमंचावर जातो आणि त्याचं परिवर्तन एक उत्तम व्हिलन असं आपल्याला बघायला मिळतं. काका व्हिलनांचं म्हणजे तुम्ही आता मगाशी पार्सेकर काकाचं सुद्धा उदाहरण दिलं की पार्सेकर काका आणि तुमच्यामध्ये एक साम्य आहे ते केसांबद्दलचं. पार्सेकर काकाने सुदर्शन प्रतापमधला सुदर्शन खूप उंचीवर नेला, मग सुदर्शन प्रतापमधला सुदर्शन तुम्ही सुद्धा रेखाटला आणि तेवढ्याच उंचीवर नेण्याचा तो प्रयत्न होता. तो साक्षात्कार आम्हाला जरा ऐकायचा आहे. सुदर्शन प्रतापमधला आपला क्रूर प्रकारचा तो सुदर्शन जो सगळ्यांची दाणादाण उडवून टाकतो. कारण ते सुदर्शन प्रताप हे खरं पहिलं नाटक पार्सेकर कंपनीमध्येच सुरू झालं. म्हणजे हे चरित्र पार्सेकर कंपनीमध्ये नवीन सुरुवात केली आणि त्यांच्याकडे पार्सेकर कंपनीमध्ये त्यावेळी सुदर्शन प्रताप हे नाटक सुरू असताना यमाची भूमिका करणारे तुकाराम गावडे हे पण चांगले खलनायक. आणि ते त्यावेळेला असं म्हणजे वातावरण असं एक निर्माण व्हायचं गावोगावी की लढाई दणदणीत नाटक बघायचं तर पार्सेकर कंपनीचं. कारण एक त्यावेळेला तुकाराम गावडे आणि मालक प्रभाकर पार्सेकर हे जे काही लढाई वगैरे करत होते ना, समीकरण म्हणजे ते घेण्यासारखं. आणि त्यावेळी रात्रंदिवस कसं आमचं लक्षच त्यांच्या भूमिकेकडे, मालक कसे एंट्री मारतात, घरघरा कसे फिरत जातात, कशी म्हणजे हे तुम्ही सगळं बघितलेलं बघून आणि त्यामुळे तुम्हाला तो सुदर्शन साकारता जे आमच्या एकदम ती त्यांची भूमिका आवडायची बघून ती भूमिका हळूहळू. नंतर कसं झालं, नंतर मग दुसऱ्या कंपनीमध्ये ज्यावेळी गेलो तेव्हा ती भूमिका तिथे चरित्र चालू झाल्यानंतर ती भूमिका मला मिळू लागली. हळूहळू मी ती भूमिका केली. बऱ्याच गावामध्ये पार्सेकर कंपनीमध्ये ते सुदर्शन प्रताप नाटक करत होते, ते तुम्ही करू शकता का? करतो. त्यावेळेला ते प्रभाकर पार्सेकर भूमिका करत होते, ती चित्र माझ्या डोळ्यासमोर, काही शब्द बोलत होते ते मला आवडत होते म्हणून मी ते साध्य करू शकलो. नंतर मग सुदर्शन प्रताप या भूमिकेवरती मी नंतर पुढे आलो.
म्हणजे थोडक्यात काय म्हणजे हे वैद्य काका आता बोलतायत की मी मारुती शिकले ते सुद्धा प्रभाकर पानसकर काकांकडूनच शिकलो. सुदर्शन ही भूमिका आहे ती त्यांची उचलली. म्हणजे हे सुद्धा मोठ्या मनाचं द्योतक आहे की जे आपण ज्ञान एखाद्याकडून घेतो ते पुन्हा जाहीररित्या मांडणं याला मोठं मन लागतं. काका खरंच मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की ह्या सगळं तुम्ही मुक्तपणे सांगतात. काका जसे तुम्ही सुदर्शन प्रतापाची भूमिका रेखाटली, सुदर्शन प्रतापाचा सुदर्शन रेखाटला, तितकीच तुम्ही हठयोगी चांगदेवाची सुद्धा व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे. गीता गाते ज्ञानेश्वरी मला वाटतं यशवंत काकांनी लिहिलेलं हे किंवा यशवंत काकांच्या अभ्यासातून निघालेलं हे नाटक आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगदेव रेखाटला होता. तो चांगदेव आम्हाला ऐकायला आवडेल. आता गीता गाते ज्ञानेश्वर हे नाटक मी वालावलकर कंपनीमध्ये असताना ट्रिक्सिनवरती हे नाटक सुरू केलं. पहिलं ट्रिक्सिनवर. त्यावेळी आम्ही सगळे चांगल्या स्वभावाचे कलाकार, विलास तेंडुलकर, विठ्ठल गावकर असे म्हणजे सर्व आम्ही जवळजवळ एका वयाच्या तोलामोलाचे कलाकार होतो. आणि आमच्यामध्ये तेव्हा आमचा विलास तेंडुलकर पण एक चांगला कलाकार आणि चरित्र वगैरे हे काढणं बोलणं असं तो हुशार. आणि मग ते चरित्र कोणी काढू दे. पण मी वालावलकर कंपनीत असताना गीता गाते ज्ञानेश्वर हे नाटक ट्रिक्सिनवरती चालू झालं. आणि जेव्हा पात्रपरिचय निवडला तेव्हा आता कसं मी खलनायकाची भूमिका करणारा म्हणजे माझं त्यावेळी स्वभाव पण थोडासा क्रूरच, राहणं पण क्रूरच होतं ते. त्याच्यामुळे सहजच सिंपल भूमिका, थंड राहून बोलणं हे आम्हाला तेवढं जमत नव्हतं. पण त्या चरित्रामध्ये असं क्रूर भूमिका अशी आणि काही नाही. ज्ञानेश्वर वगैरे हे आता संत म्हणता म्हणून असं चरित्र ना ते. त्यावेळी त्याच्यामध्ये ते पात्रपरिचय निवडला तेव्हा चांगदेवाची भूमिका करण्यासाठी माझं नाव म्हणजे माझी निवड केली. आणि तो चांगदेव वाघावर बसून जातो ना. बरोबर, हठयोगी आहे ना ते. पहिलं चरित्र सुरू केलं तेव्हा 1-2 नाट्यप्रयोग होताना तो चांगदेव वाघावर बसून येतो. ही ट्रिक्सिन दाखवते वेळी चांगदेव येतो, समोर चित्र आलं की लोकांच्या टाळ्याचा आवाज मोठा. आणि दुसऱ्या दिवशी लोक बोलायचे, वैद्य काय दिसतात चांगदेव, सुंदर चांगदेव करतात. आता लोक म्हणतात म्हणजे मला आवड निर्माण झाली ना, म्हणजे माझी चांगदेवाची भूमिका लोकांना आवडते म्हणून मी मग त्याच्यात जास्त मन घातलं. अभिनय त्याच्यात भाषण कमी होतं, भाषण ठराविकच, पण ते अभिनय वाघावर बसणं, वाघ जातेवेळी घेऊन जातेवेळी लोकांजवळ ज्या नजरेनं बघणं हे एक आगळं वेगळं होतं. आणि ते ट्रिक्सिनवरती असल्यामुळे लोकांजवळ जे बघण्याचा दृष्टिकोन होता म्हणजे अभिनय जे होते ते लोकांना भरपूर आवडले. आणि त्या चांगदेवावरती मग लोक माझं कौतुक करू लागले. आणि त्या गीता गाते ज्ञानेश्वरमध्ये चांगदेवाच्या भूमिकेला मग मी भास्कर वैद्य म्हणून हे प्रसिद्ध झालो. म्हणजे काका ज्या ज्या भूमिका तुमच्या वाट्याला आल्या त्या भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केलेला दिसतो. आता मगाशी तुम्ही बोलताना असं म्हटलात की पूर्वी आम्ही दशावतारी कलावंत एकत्र राहायचो. आज दुर्दैवाने ते होत नाही. म्हणजे त्याला बिराड संस्कृती म्हणतात. बरोबर, म्हणजे एकत्र तुम्ही सगळे राहायचं, ती बिराड संस्कृती होती. आज बिराड संस्कृती दिसत नाही. ही बिराड संस्कृती लोप पावल्यामुळे किंवा दशावतारातून गेल्यामुळे याचे दशावताराला तोटे जाणवत आहेत का? आपलं मत काय? निश्चितच. कारण या दशावतारी कलेमध्ये माझा जो या नाट्यक्षेत्रात जो प्रवास झाला तो गाडीत बसून नाही, पायी प्रवास करून नाट्यक्षेत्रामध्ये प्रवास झालेला आहे. भरपूर 15-15, 20-20 किलोमीटर चालणं, गाडी नाही. पण त्यावेळेला मामा मोचेमाडकर कंपनीमध्ये असताना, आता मामा मोचेमाडकर कंपनी म्हणजे ती पारंपरिक जुनी कंपनी, गोव्यामध्ये तिकडे त्यांचा धंदा असला की 15-15 महिना तिकडेच राहायचं, घरी यायला मिळत नव्हतं. आणि त्यावेळेला कलाकाराकडे गाड्या नव्हत्या हो, मोटरसायकली वगैरे असं नव्हतं. त्यामुळे जाणं येणं हे जास्त नसल्यामुळे रात्री नाटक झालं की दुपारच्या वेळेला कुठंतरी जवळ कुठे राहण्याची सोय असेल, मंदिर असेल, इथे त्या ठिकाणी आम्ही दुपारच्या वस्तीला राहत होतो. जेवण बनवणारे माणूस जेवण बनवीपर्यंत आम्ही नदीला, कुठे जवळ नदी असली की आंघोळ करायला जायचो. आंघोळ करून आलो की पुन्हा आम्ही जेवण तयार होईपर्यंत बसत होतो. तेव्हा सगळे एकत्र असल्यामुळे त्यावेळेला त्या सीझनला जे नाट्यप्रयोग चालतात त्यावेळेला ज्या नाट्यप्रयोगात जी भूमिका म्हणून ज्याची निवड केली जाते त्याचं रात्री काय चुकलं ते दुपारी बसल्यानंतर
आमच्यापेक्षा जुने कलाकार जे होते त्यांना आम्ही विचारत होतो, माझ्यासारखा तर विचारत होता, भाऊ रात्री माझं काय चुकलं, की काय माझी चूक झाली. ते सुशिक्षित आणि जुने कलाकार बरोबर सांगत होते, रात्री हे तुझं वाक्य चुकलं, ते पुन्हा बोलू नकोस. आम्ही नमस्कार करायचे, कारण चूक कलाकाराची स्वतः सांगू शकत नाही, त्याने दुसऱ्यानं सांगितली पाहिजे. किती जर चुकीचं वाक्य असेल मग ते पुन्हा का बोलावं, म्हणजे आपण ते बदलायचं. अभिनय चुकला असं नाही, अशी एंट्री करायची, काका रात्री चुकलं ना, आज मी बरोबर करतो. त्यावेळेला एकत्र असल्यामुळे 10 गावचे 10 कलाकार एकत्र असल्यामुळे चूक काय बरोबर काय हे समजावून सांगण्यासाठी एक ग्रुप एकत्र होता हो. आता तसं नाही, आता नाटक संपलं, गाडी स्टार्ट मारली की जो तो कलाकार आपल्या घरी गेल्यानंतर त्या नाटकाची चुकीची आणि बरोबर काही चर्चा होत नाही. पुन्हा रात्री नाटक चालू व्हायच्या वेळेला एकत्र येतो आणि घाई गडबडनं पुन्हा जो तो आपली भूमिका आपण बजावतो. मग त्याच्यात चुकलं काय बरोबर काय, कोण कोणाची चूक विचारायला परत जागेवर आहे. त्यामुळे आम्ही कलाकाराचं कमीपणा बोलू शकत नाही, कोण काय चुकलं आहे. पण नंतर कोणतरी एखादा असा बोलतो प्रेक्षकातून, रात्री ती गोष्ट चुकली अमुक कलाकाराची, हे ऐकलं तर समजा आता ते कसं, ज्याचं चुकलं त्याला कोणतरी बोलला तर त्याच्या लक्षात येणार ना. दुसऱ्याने चूक केली आणि तिसऱ्याजवळ जर बोलला तर त्याचं ती सुधारणा कशी काय होणार. बरोबर. भले मी असू दे का, आता माझी पण चूक काहीतरी होणारच ना, मी सुद्धा माणूसच आहे, आमचे पण 1000 चुका घडतच गेले ना. पण चुकलं काय हे लक्षात घेण्यासाठी तेवढंच परत प्रयत्न आपले पण असावे. एकंदरीत काकांच्या या बोलण्याचा मर्म असा होता की कलावंताने सहकलाकाराला विचारलं पाहिजे की बाबा मी भूमिका करत असताना माझं काय चुकलं तर नाही ना, आणि चुकलं असेल तर माझं काय चुकलं, म्हणजे ती चूक पुन्हा होता का म्हणे. कारण दशावतार कलेचा आत्मा हाच प्रबोधनाचा आहे. प्रबोधन हे मूळ ठेवूनच आपण दशावतार चालवतो आहोत. आणि आजही म्हणजे माझ्या अभ्यासानुसार दशावतार ही एकमेव लोककला अशी आहे की ज्याचा संबंध थेट 12/5ची देवदेवस्कीशी येतो. बाकीच्या कला तेवढ्या येत नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट माणसांच्या श्रद्धेशी निगडीत आहात. बरोबर ना का. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रबोधन करताय, नुसती करमणूक नाहीये, प्रबोधनाबरोबर तुम्ही करमणूक करताय. बरोबर आहे काका. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला अजून एक तुमचा प्रसंग आठवतोय, तो तुम्ही सुदर्शन छान केलात, चांगदेव छान केलात. यानंतर ओरोसच्या पोलीस चौकीला, म्हणजे जे ओरोसचं जे पोलीस स्टेशन आहे, जिल्ह्याचं मुख्यालय ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून एक नाटक केलं जातं संयुक्त प्रकार. आणि या संयुक्त नाट्य प्रकारामध्ये संगीत सौभद्र नावाचं ते नाटक असावं. त्यावेळी त्या ठिकाणी अधीक्षक होते सन्माननीय रवींद्र शिसवे साहेब. आणि हे नाट्यप्रयोग चालू होतं. साहेब 5 मिनिटासाठी आलेले, फक्त धावती भेट घेण्यासाठी. पण तुमचा अभिनय आणि तुमची बोलण्याची वाक्चातुर्यता यामुळे 5 मिनिटं येणाऱ्या माणसाला, एखाद्या साहेब लोकाला तुम्ही 4 तास खेळून बसवलं. आणि तुमची भूमिका होती बलराम, बरोबर ना. आणि सुधीर काका कृष्णाच्या भूमिकेच्या कृष्ण. तो नेमका प्रसंग काय तो आम्हाला सांगा. आता ते संगीत सौभद्र नाटक, ते नाटक छान, पण नाटकाची जी स्टोरी होती ना, त्या नाटकामध्ये म्हणजे बलराम कृष्ण हे बंधूचं नातं आपण, म्हणजे ते भाऊ दाखवतो आपण. पण बलराम म्हटलं की त्या नाटकामध्ये एक बलराम हा स्वतः, म्हणजे कसं हे सगळं चालतं माझ्यामुळे, हे सगळं माझ्यामुळे, म्हणजे बलराम हा अहंकार, म्हणजे स्वतःवरती सगळं हे जे काही घडतं ते मीपणा, म्हणजे माझ्याशिवाय काही नाही. सर्व नटनाटकी कृष्ण हे बरोबर, पण नाट्यपदाप्रमाणे बलरामाला गर्व मीपणाचा, म्हणजे सगळं ही द्वारका, 56 कोटी यादव हे सगळे माझ्या हातात. मी जो सांगतो तो कायदा, माझ्या हाताबाहेर कोणी नाही. भले तू माझा कृष्ण बंधू जरी असलास तरी माझ्या शब्दाप्रमाणे चाललं पाहिजे. मोठा कोण? मी. असं नाटकाचा तो बात. आणि त्याच्यातून त्याला तो गर्व जो असतो ना, तो त्याचा थोडासा कुठेतरी त्या गर्वाचं गर्वरण करायचं असतं, म्हणजे मीपणा कुठेतरी दूर झाला पाहिजे. हे सगळं नटनाटक काय घडवायचं हे कृष्णाला माहितीच असतं.
पण ते कृष्णाला सांगून देत नाही, म्हणजे बलरामाला ते कळू देत नाही. पण कृष्ण अगदी मोठ्या भावाच्या खांद्यावर हात ठेवूनच मोठ्या भावाच्या शब्दाप्रमाणे सर्व नाटकामध्ये मान हलवीत असतो. आणि आपल्या मोठ्या भावाचं काय चुकतं हे गोड बोलून शेवट त्याला पश्चाताप करून सोडतो. त्याच्यामध्ये अर्जुनाची भूमिका असते ना, अर्जुनाची, ती अर्जुन ज्यावेळी एका साधूचा वेश घेतो त्या वेशांतरात नारद हा तर नाटकाचा सूत्रधार असतो. नाटक सूत्रधार म्हणजे सगळं याचं नारद असतो. तेव्हा त्या ठिकाणी एक असा विषय घेतला जातो, बलरामाची बहीण सुभद्रा हिच्याबद्दल जर तुला प्रश्न विचारायचं असेल तर असा एक साधू संत माणूस आहे, असा देव आहे. तुझ्या कृष्णाजवळ काय आहे? तुझ्या कृष्णाला काही नाही, तो फक्त असाच तुझ्या जीवावरच सगळं चालतं आहे, सगळे परिश्रम तुझे आणि मजा मारतो आहे कृष्ण. किंवा त्याच्यापेक्षा असा एक बाबा आहे ना, त्या बाबाचा सल्ला घे. शेवटी नारद त्याला फसवण्यासाठी बलरामाला त्या साधूपर्यंत पाठवतो. पण साधू हा अर्जुन असतो ही कल्पना त्याला नाही, कुणाला? बलरामाला. त्याची थोडीफार त्याच्यात फसवणूक करण्याची बाजू असते, म्हणजे त्याचा अहंकार कसा दूर करायचा. तो आपला बंधू कृष्ण सगळे त्याला देवाप्रमाणे मानतात, पण हा बाबाला देवाप्रमाणे मानू लागला, म्हणजे हा बाबाचं भजन पूजन करू लागला, म्हणजे रात्रंदिवस तो बाबाच्याच भक्तीत तल्लीन झाला. पण शेवटच्या त्याच्यात आपण असं दाखवत होतो की साधू हा कोण, साधू हा कोण. म्हणून साधूला नंतर तो त्याचे बाबाचे पायच सोडायला तयार नाही. जेव्हा स्पष्टीकरण करते वेळी साधू स्वतःची दाढी काढून बाजूला ठेवतो आणि प्रत्यक्ष अर्जुनासमोर दिसतो, तेव्हा बलरामाची फजिती होते. मग हा हटके फुलके बलराम तुम्ही कसा रेखाटलेला होता? म्हणून त्याच्यामध्ये अरे मग तो काय म्हणतो, मग मी बाबा म्हणून पाय धरले ते कोणाचे? तो बाबाचे पाय नसून अर्जुनाचे पाय धरले ना मी. तेव्हा मग त्या नाटकाचं कृष्ण स्पष्टीकरण, दादा हे तुमचं काही चुकलं नाही, हा हे सगळं जर तुमचं चुकलं ना, हा तुमचा मीपणा होता ना, त्या मीपणाचा परिणाम हा. म्हणजे कृष्णा शेवटी माझा अहंकार दूर करण्यासाठी, मला झालेला गर्व दूर करण्यासाठी हे सगळं नाटक तूच घडविलं. म्हणजे त्याच्यात वाईट काही नाही की आपल्या मोठ्या बंधूला तर काय कृष्ण काय बोलू शकत नाही, पण कृष्ण मोठ्या बंधूला एक शब्द न बोलता गोड बोलून त्या नाटकाचं मनोरंजन कृष्णानं करून घेतलेलं आहे. मग ही भूमिका इतर भूमिकांपेक्षा थोडी वेगळी होती. वेगळी म्हणजे थोडी विनोदी टाईप, खलनायक नाही, म्हणजे एकदम क्रूर नाही, म्हणजे खेळते. तर बाबाचं भजन पूजन म्हटल्यानंतर तो क्रूर राहून कसं भजन पूजन करणार? नाही. मग मला का असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, क्रूर खलनायक करणारे तुम्ही हां आणि विनोदी खलनायकाकडे तुम्ही कसे काय हो म्हटलात किंवा कसे काय तो रेखाटलात? हां, आता त्याच्यामध्ये कसं झालं, काही खलनायक म्हटलं की तो क्रूरच असतो, खलनायक म्हटलं की तो क्रूरच असतो. आता प्रेक्षक कलाकार स्टेजवरती एक असतो आणि समोर हजारो प्रेक्षक असतात. प्रेक्षकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो तो कॅच करण्याचं पहिलं कलाकारामध्ये ताकद असली पाहिजे. लोकांचं प्रतिसाद म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद कुठल्या बाजूने जास्त ओढतो आहे. आता मला सांगा, आता एक हिरोईन दाखवतो आपण नाटकामध्ये, नंतर पण आपण हिरो दाखवतो, हिरोईन दाखवतात, हिरो दाखवतात. समजा हिरो हसत बोलतो, खलनायकासमोर हसत बोलतो आणि हिरो माईक जवळ राहून प्रेक्षकाजवळच राहून बोलत असतो. विलन प्रेक्षकासमोर राहतो कुठे, विलन कुठे असतो, विलनाची एक साईड असते. मग हिरो जो असतो तो माईकमध्ये तोंड घालून हजारो प्रेक्षकाकडे बोलतो आणि तो हसतच बोलतो. मग इकडे खलनायकाने क्रूरपणा धरून राहिली, तर आता हिरो बोलतो तो प्रेक्षकासाठी आणि क्रूरपणा आता खलनायक बाजूला राहून करतो, त्याला कोण बघणार? आता तुम्ही माझ्याशी हसत बोलतात ना,
मग मी तुमच्याजवळ चवताळून कसा बोलू? मग तुम्ही थोडेसे ओठ हासरे दाखवतात, म्हणजे आता तुमच्या ओठाला ओठ थोडेसे माझे हासरेच केले पाहिजे, म्हणजे त्याच्यातून कुठेतरी माझ्या अंगात तुमचा हसता चेहरा, म्हणजे तुमच्या हसत्या चेहऱ्यामध्ये तुम्ही शब्दात गोडी वाढवतात, मग त्याच्यातून तुमच्या शब्दाची गोडी कुठेतरी कॅच करायला मिळाली पाहिजे. तर मला सुद्धा तेवढे खलनायक असून सुद्धा थोडे हासरे चेहरे दाखवून त्याच्यातून काहीतरी भाषण मला करावं लागतं. थोडक्यात परिस्थिती असेल तसं वागावं लागतं, तसं वागावं लागतं. त्यामुळे तुम्ही त्या कलेनं झुकलं. सरळ आहे. खरंच काकांचं एक मगाशी वाक्य नोट करून ठेवण्यासारखं आहे. आज आपण बघतो दशावतारामध्ये अनेक दिग्गज हिरो, आपण नायक म्हणतो, ते नायक सुंदर काम करतात, तरुण युवा नायक, पण त्यांचा एक मायनस पण काकाने बोलून दाखवला की ते माईकवर सतत बोलत असतात. खरं तर दशावतार ही कला अशी आहे की ती 4 लोक एकत्र येऊन करत असतात. त्यामुळे जेव्हा आपण ज्याला आपण डोळ्याचे अभिनय म्हणतो किंवा शारीरिक अभिनय म्हणतो, हे खूप महत्वाचे असतात. ते जर आपण फेस टू फेस केले नाही तर तो एककल्ली संवाद होतो, आणि एककल्ली संवाद हा नेहमीच वाईट असतो. आता कसं हे महत्वाचं आहे, हे बरोबर ना? बरोबर, हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे युवा कलावंतांना. कारण आपण ज्याने जवळपास 4 तप ज्याने या कले प्रवाहामध्ये वाहून घेतलेला आहे, अशा एका आपण ज्येष्ठ माणसांशी बोलतो आहोत, ज्यांनी प्रवास पायी केलेला आहे, ज्यांना अनेक दिग्गज कलावंतांचा सहवास लाभलेला आहे, ज्यांनी स्वतःच्या चुका इतरांना विचारलेल्या आहेत आणि त्यातून ते न्हावून सलकून निघालेले आहेत. काका, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वेध घेताना मगाशी तुम्ही बलरामाची बुवाबाजी सांगत होता. त्याचं मी असं ऐकलंय की आपण जेवढे सुंदर खलनायक करता तेवढ्याच उत्तम विनोदी नायक सुद्धा करता, विनोदी कलावंत सुद्धा करता. अलीकडे तर साईबाबा सुद्धा तुम्ही करताय अशी सुद्धा बातमी माझ्या कानावर आलेली आहे. काका, ह्या सगळ्या गोष्टी नाटकातल्या झाल्या. नाटक 3 तासाचं असतं, पण तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एक मठाधिपती म्हणून, एक आध्यात्मिक गुरु म्हणून, एक ज्योतिष शास्त्रातले तज्ज्ञ म्हणून लोकांच्या समस्येवर मार्गदर्शन करत असता. बरोबर आहे ना? हो, बरोबर आहे. मग दशावतार, तुमचं वैयक्तिक जीवन आणि आध्यात्मिकता प्रवास हा नेमका जाणून घ्यायला आम्हाला अधिक आवडेल, कारण मला इथे हजारो रसिक आपल्याला बघतायत. त्यामुळे आमचे दशावतार कलावंत फक्त दशावतारच करत नाहीत, तर दशावताराचा गाभा पकडून आध्यात्मिक प्रबोधन सुद्धा करतात, लोकांच्या समस्येवर सुद्धा निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. मग हा अध्यात्माचा प्रवास नेमका आपला कसा सुरू झाला? हा तर वैयक्तिक विषय झाला. दशावतारी आपण आता बोललो, ते दशावतारी कलेबद्दल बोललो, पण तो एक काका तुमचा तो पैलू आहे. आता आपण आध्यात्मिक म्हणजे स्वतःच हे कसं काय, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कसं काय हा माझा लक्ष घातलं. खरं तर दशावतारी क्षेत्राशी तो प्रश्न संबंधित नाहीच आहे. बरोबर आहे. पण तरी पण एक दशावतारी कलावंत इतक्या लोकांच्या समस्येचं निराकरण करू शकतो, हे त्याचं टॅलेंट आहे, हे त्याला मिळाली दैवी देणगी आहे. हो, बरोबर. आणि आपला मुळातच महाराष्ट्र जो आहे तो साधू संतांचा भाग आहे. हो, बरोबर, अगदीच बरोबर आहे. आता हे कसं आध्यात्मिक विषय म्हटल्यानंतर आता ह्या आध्यात्मिकाकडे म्हणजे ह्या दैवी क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 34 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहे. आता हे वैयक्तिक माझं म्हणजे या क्षेत्रामध्ये मी कसा काय वळलो, पहिल्यापासूनच भक्ती हा विषय माझा खूप आवडता, भक्ती करणं हा विषय माझा भरपूर आवडता. आता भक्ती करणं म्हणजे सगळेच भक्ती करतात, प्रत्येकजण मनाच्या आवडीप्रमाणे त्या देवतेचा भक्त असतो. बरोबर. भक्ती कुठल्याही देवतेची कुणीही करावी. बरोबर. आता एखाद्याने दुसऱ्या देवतेची भक्ती केली, तो सुद्धा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तसा हा सुद्धा एक माझ्या श्रद्धेचा प्रश्न. म्हणजे जो त्यावेळेला संतोषी मातेचं एक व्रत हे जास्तीत जास्त महिला बायका जास्त करतात. बरोबर. पण मी पुरुष असून एक संतोषी मातेचे व्रत करण्याची मला एक आवड निर्माण झाली, आणि त्या संतोषी मातेच्या व्रतात मी मन घातलं. 16 शुक्रवारचे उपवास करून नंतर मग मी त्याची सांगता म्हणजे समाप्ती केली, आणि हळूहळू असा योगायोग आला. मी मध्य प्रदेशला गेलो होतो. मध्य प्रदेशमध्ये कुंभमेळा भरलेला होता. मध्य प्रदेशामध्ये कुंभमेळा भरलेला होता.
त्या कुंभमेळ्यात कुठल्या कुठल्या गावचे साधू संत मोठमोठे तपस्वी असे त्या ठिकाणी होते, पण कुंभमेळा असतो. बरोबर. असा एक दिवशी योगायोग असा आला की त्या बिचाऱ्या महाराजांच्या मनात कशी काय बुद्धी आली किंवा ते कसे काय बोलले कुणास ठाऊक. आणि तिथं एक अशी व्यक्ती होती, ती संतोषी मातेची उपासक होती. व्यक्ती होती ती पटकन ती बोलली, तू वाटेल ते कर, तू किती ते प्रयत्न कर, तुझ्या नशिबी नोकरी नाही. डायरेक्ट बोलली, तू किती ते प्रयत्न कर, वाटेल ते कर, तुझ्या नशिबी नोकरी नाही, तुला कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही. ही तू आशाच धरू नको. जसं जसं तुझं वय वाढेल तसं तसं तुझ्या हातानं काहीतरी चांगलं घडत जाणार. नोकरी करून तू मोठा होणार नाही, आयुष्यात तू करोडपती होणार नाही, पण भक्तिमार्गातून तू जसं जसं वय वाढणार तसे तसे तुझ्या हातानं सत्कार्य घडत जाणार. हा एक त्यांच्या शब्दाचा डाग लागला मनाकडे. हो, आणि हा अनुभव मी घेतला, कारण माझी चालता बोलता 2 वेळा मिलिटरीमध्ये भरती झाली होती. पण ती मिलिटरीमध्ये भरती होऊन सुद्धा तेवढे पैसे भरण्याची तेव्हा कुवत नव्हती, म्हणून आम्ही जरा मागे राहिलो. ते चान्स चुकले गेले. त्याच्यानंतर मी बँगलोरला नोकरीला बोटीवर ड्रायव्हर होतो. पहिला खलाशी म्हणून कामाला लागलो. खलाशी मी असताना त्यावेळी 13,000ला महिन्याला 13,000 रुपये पगार होता. आणि बोटीवरती कामाला लागलो तेव्हा जो दुसरा कॅप्टन म्हणजे ड्रायव्हर जो चालवणारा होता बोट, तो बिचारा वयाने जास्त माणूस असल्यामुळे रात्रीची ड्युटी त्याच्या नजरेने त्याला जमत नव्हती. त्याचं आणि माझं चांगलं असल्यामुळे मी त्याच्या सहवासात जास्त राहायचो. आणि त्याने एक दिवशी असा त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा प्रश्न आला की त्या बाबांना रात्रीची ड्युटी जमत नाही लाईटीवरती, त्यांना त्यांच्याबरोबर दुसरा कोणतरी ड्रायव्हर पाहिजे, तेव्हा त्याने मला म्हणजे सरळ सरळ साहेबांना सांगितलं, मी भास्कर वैद्य नावाची व्यक्ती आहे, त्याला रात्रपाळीच्या वेळेला माझ्याबरोबर द्या, तो कंट्रोल करतो, ड्रायव्हिंग करतो. हो. आणि त्याने मला आपल्याबरोबर घेतला कॅबिनमध्ये आणि मी बोटीचा ड्रायव्हर झालो. अजूनही माझ्याजवळ 15 दिवस ड्युटी आणि 15 दिवस घरी, महिन्यातून 15 दिवस ड्युटी आणि 15 दिवस घरी यायचं. महिन्याचा 15 दिवस ड्युटी झाली. 1 तारखेला ड्युटीवर चढलो की 16 तारखेला सकाळी उतरलो. अजूनही तुम्हाला मी माझ्या पगाराच्या रशिटी दाखवू शकतो. 54,030 रुपये 15 दिवसाचा पगार. तो पण युनियन झालं, ती पण नोकरी सुटली. म्हणजे भक्तिमार्ग बरं, हे तिचं कोणते जी बोलली व्यक्ती, ते व्यक्तीचं बरोबर होतं. आणि जीवनात शेवटी नोकरी नाही ती नाही, पण भक्ती सोडली नाही. भक्तीतून बऱ्याच म्हणजे त्या क्षेत्रात म्हणजे भक्तीकडे लोकांचं मन मी वळवलं. त्याचं तन मन त्याच्यावरती बसलं त्या भक्तिमार्गात. काही त्याच्यातून संतोषी मातेचं मंदिर हे मी माझ्या स्वप्रयत्नातून उभं केलं. लोकांचं मन त्या देवीकडे वळू लागलं. समोरची जर 10 माणसं 50 माणसं 100 माणसं म्हणतात देवीच्या पायाकडून जर चांगलं होतं हे शब्द जर ऐकायला मिळतात, तर त्या लोकांचं भास्कर वैद्य चांगला कळणारा कोण, म्हणजे मला कुठंतरी कोणीतरी नावानिमित्त त्या अध्यात्माकडे बसवलेलं आहे. मीच जर बसलो नसतो तर ते आज हजारो माणसं भक्त म्हणून त्या देवीजवळ आले असते का? नाही. म्हणजे भक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी सुद्धा एक कोणतरी पहिला चांगला भक्त बनावा लागतो, तेव्हा तो इतर लोकांना तिथं वळवण्याची वाट दाखवणार. त्याच्यातून तो भक्ती वाढत गेली. आणि सर्व सुख अशी आमच्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख अशी आमच्या नशिबी नाहीच राहिलेली. पण मी घरचा तसा श्रीमंत आता, म्हणजे उपवासी नाही, घरात काही नाही असा विषय नाही, आहे भरपूर, पण सर्वस्वाच्या गोष्टीतून मी फक्त दूर आहे. तो अजूनही दूर आहे. नोकरी नाही ती नाहीच आयुष्यामध्ये. मी कधी करोडोपती होणार हे स्वप्न रंगवलंच नाही. प्रपंच थाटून परमार्थाचीच वाट धरली. अजूनपर्यंत याच्यामध्ये संसारात बायको ती सुद्धा गेली, बायको पण नाही. म्हणजे सगळ्यातून शिल्लक राहिलो ते फक्त पाषाण रूपात बसली ती देवी आणि तिची पूजा करतो तो भक्त. हा अध्यात्मातून शिल्लक वाट्याला राहिला. म्हणजे भक्ती मार्ग बरोबर आहे, तो मी सोडलेला नाही.
आणि मी सदैव हसत. तुम्ही कुठल्या कलाकाराला विचारा, कुठल्या कंपनीच्या मालकांना विचारा, कुठल्या कंपनीच्या दुसऱ्या कंपनीमध्ये मी काम करीत असताना कुठल्या कंपनीमध्ये माझ्यामुळे काय परिणाम झाला तर सांगा. म्हणजे सदैव तुम्ही कुणाला विचारा, भास्कर वैद्य व्यक्ती म्हणजे एकदम राजा माणूस, सदैव हसत. दुःख हे कधी दाखवून दिलंच नाही, पण सुखाची वाट कोणाला कशी दाखवावी हा अनुभव माझ्याजवळ चांगला आहे. जीवनात मी कुणाचे अशी 5 रुपयाची पटकन चहा प्यायला बघत नाही, पण माझे मी 50 रुपये संपून चहा द्यायची माझी आवड मोठी असते, कारण मी देवाधर्माच्या याच्यात वावरतो. खरंच काका, खूप सुंदर असं मराठीमध्ये एक वचन आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. सरळ सरळ आहे. आणि त्यामुळे जे जे आपल्याकडे उदात्त आहे, जे जे चांगलं आहे, ज्याच्यामुळे सत्कर्म होऊ शकतात, ते आपण केलं पाहिजे. आणि हाच युक्तिवाद, हेच तुम्ही या ठिकाणी बोलून दाखवलात की आपली आध्यात्मिक वाट कशी झाली. काकाने या ठिकाणी कथन केलं की माझी बायको सुद्धा माझ्या संसारामध्ये नाही. म्हणजे खरं तर हे खूप मोठं दुःख असतं. आणि ते दुःख काका भोगतायत, तरी पण कुठच्याही दुःखाचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नाही, सदैव असत. कारण जे काय आहे ते करता करविता तो आहे, मी निमित्त मात्र आहे आणि मी ही सगळी सेवा करतोय असं ते दाखवतात. आणि ते स्वतः त्या वाटेकरी होत नाहीये, तो देवीचा मी दास आहे, मी तिची फक्त सेवा करतोय, हे ते मनोमन दाखवतायत. काका खूप सुंदर, तुमच्याकडून अशीच सातत्याने सेवा घडावी या प्रार्थनेसह मी पुढचा प्रश्न विचारतो की आपण अध्यात्म वाटेकडे चाललात. काका तुम्ही मगाशी म्हटलात की सुधीर काकांबरोबर सुद्धा आपण अभिनय केलेला आहे. आज लोकराजा सुधीरजी कलिंगड हे आपल्यामध्ये नाही. एक मोठा काळाचा घाला आपल्या दशावतारावर घातला गेला काळाने आणि लोकराजा आपल्यातून निघून गेला. पण त्यांच्या काही आठवणी ज्या आहेत त्या नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील आपल्याकडून. बरोबर. सुधीर कलिंगण, मी पण कलेश्वर कंपनीमध्ये काम केलं, कारण सुधीरचे आणि वडील ज्यावेळी होते त्यावेळी मी कलेश्वर दशावतार नाट्य कंपनीमध्ये होतो. सुधीर कलिंगण, त्यांचे भाऊ बाळा कलिंगण. सुधीर कलिंगण राजपाट करायचा, बाळा कलिंगण त्यावेळी म्हणजे मुलीचं काम करायचं वय त्यावेळी होतं, मुलीचं वय आता आपल्या आमच्यासारखे झाले. पण खरोखरच सुधीर हा खरोखरच राजा माणूस, म्हणजे दिवसाचाही राजा माणूस आणि रात्रीचाही राजा माणूस. कारण दिवसाचाही कोणाजवळ असा तो नर्वस नाही आणि रात्रीच्या वेळी नाही. आणि त्याचं घेण्यासारखं एक कौतुक असं होतं, म्हणजे त्याच्यातला एक महत्त्वाचा गुणधर्म माझ्या याच्यातून की सुधीरबरोबर मी बऱ्याच भूमिका केल्या, सुधीरने माझ्याबरोबर केल्या. पण सुधीर हा एक राजपाट असा होता आणि एक कलाकार असा होता, त्याच्यासमोर नवीन कलाकार जरी उभा राहिला, त्याचं वाचन चांगलं, अभ्यासू वृत्ती, फुल अभ्यास केलेला माणूस. आता हाताची काही बोटं पाचही सारखी नाही, बरोबर. आता माझ्यासारखा समजा त्याच्यासमोर विलन असला, असे पण कधी कधी गोष्टी घडलेल्या आहेत. ज्यावेळी सुधीर कृष्ण होता त्यावेळी मी दुर्योधन होतो. सुधीर ज्यावेळी राजा होता त्यावेळी त्याच्यासमोर मी कुठेतरी खलनायक म्हणून, राक्षस म्हणून उभा होतो. त्यावेळी माझ्या पण असं स्वतःच्या वैयक्तिक मतामध्ये मी बोललो. मी सुधीरबरोबर संवाद करताना, अरे रे तो संवाद करताना माझं ते वाक्य चुकलं, म्हणजे जरा शब्दपेक करताना कुठेतरी चुकलं. मी चुकलो हे सुधीरच्या लक्षात येत होतं, पण सुधीर कधी ते चुकलेल्या वाक्यावर बोट ठेवून राहतच नव्हता. म्हणजे त्या समोरच्या कलाकाराला सांभाळून नाटकाची सुशोभा कशी वाढवावी ही त्याच्यात चांगली, म्हणजे त्याच्यातला एक तो चांगला घेण्यासारखा गुण होता. त्याने समोरच्या कलाकाराला कधी असा कमी कलाकार असं म्हटलं नाही, पण प्रेक्षकांचं मन कसं भारावून आणि मनोरंजन कसं करून न्यावं, विलन असू दे कोणी असू दे त्याच्यासमोर, पण त्याने कधी कुठल्या कलाकाराची कमतरता दाखवूनच दिली नाही. म्हणून तो लोकराजा म्हणत, आपण हे वाक्य जे आपल्याला अगदी मनापासून आवडतं का, लोकराजा असतो हो. त्याची जी परमेश्वराने त्याला जी काही ईश्वरी देणगी दिली होती ना, सुधीर तो सुधीरच, पुन्हा असा सुधीर होणे कठीण. सुधीर तो सुधीर. अनेक वेळा तुमच्या आणि त्यांचे संघर्ष अगदी तुम्ही अर्धा तासचा संघर्ष केल्याचे बरेच प्रेक्षक सांगतात. मग तुम्हाला भीती नाही वाटली या लोकराजा बरोबर लढत असताना? कधीच नाही. बऱ्याच वेळा आम्ही एकमेकासमोर उभे राहिलो, पण सुधीरबद्दल भीती का? कारण सुधीरबद्दल भीती वाटण्यासारखं आणि दुसऱ्याला आपल्यापासून भीती वाटली पाहिजे असा गुण त्या सुधीरने कधी आपल्या अंगातच ठेवला नाही ना, कधीच नाही. त्यामुळे स्टेजवरती रात्री एकत्र झालो ना, माणसाच्या मनात भीती कधी असते? कलाकार आणि कलाकार
समजा दिवसाचे जर एकमेकावर समजा तिरप्या नजरेनं जर बघू लागले तर रात्री त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल भीती नक्की असणार आणि ते रात्री तो माझ्यावर उलट होतो की मीच त्याच्यावर उलट होतो ही शंका असते. अरे दिवसाचीच जर एकमेकावर हसरी आणि खेळती नजर असेल तर रात्रीचा काही विषयच निर्माण होत नाही. शंकर सुधीरबद्दल तर कधी हे मला आठवलं नाही अजूनपर्यंत नाही. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे. खरोखरच सुधीर मरावे परी कीर्ती उरावे असा लोकराजा. सुधीर काकांबद्दलच्या खूप चांगल्या आठवणी आता वैद्य काका आपल्या सगळ्यांच्या समोर बोलून दाखवतात. काका आता तुम्ही मगाशी एक मुद्दा उपस्थित केलात की सकाळी जर आपली तिरपी नजर असेल तर रात्री मग सभेमध्ये खडाजंगी होण्याचा संभव असतो. अलीकडच्या काळामध्ये संयुक्त नाटक हा एक ट्रेड जो आहे तो बऱ्यापैकी लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या कलावंतांना खूप चांगले दिवस आलेले, आपण सुगीचे दिवस म्हणूया, कारण दशावतार पावसानंतर बंद असतं. पण आज तोबा गर्दीमध्ये पावसामध्ये भिजून सुद्धा रेनकोट घालून सुद्धा छत्र्या चिंब घेऊन सुद्धा प्रेक्षक तुमच्या जे काही तुमचं वाक्चातुर्य आहे, तुमचा अभिनय आहे, तुमची जुगलबंदी आहे त्याचा आनंद घेत असतात. हे संयुक्त नाटक कुठे म्हणजे त्या संयुक्त नाटकाकडे तुम्ही ज्येष्ठ कलावंत म्हणून कसं बघता? संयुक्त नाटकामध्ये हो, आता संयुक्त नाटकं म्हणजे आता समजा बऱ्याच कंपनी आहेत आणि बऱ्याच कंपनीतून संयुक्त नाटक जे करणारे असतात ते निवडक कलाकाराची निवड करतात. बरोबर. ती निवड आम्ही स्वतः करीत नाही. तो शेवटी नाटक ते ठेवतात, त्यांचा प्रश्न असतो. बरोबर. अमुक कलाकाराला बोलूया आणि एक अमुक असे ते 10 कलाकार कुठले बोलवायचे हे त्यांच्या कमिटीमध्ये ते ठरवतात, म्हणजे कार्यक्रम ठेवतात. ते त्याप्रमाणे ते त्यांना आमंत्रित करतात. आमंत्रित केल्यानंतर विषय कसा असतो, आता चांगले चांगले म्हणूनच बोलवतात ना, चांगले म्हणूनच बोलवतात. बरोबर. संयुक्तला चांगले कलाकारच पाहिजे. थोडक्यात म्हणायचं म्हणजे वाघासारखे आहे त्यांना बोलूया, झुंज प्रेक्षकांचं आणि बघणाऱ्यांचे आणि त्यांचे आचार विचार एक काहीतरी वेगळे असतात, ते आम्ही जाणू शकत नाही. बरोबर. तर संयुक्तच्या याच्यातून मग बघितलं तर सुद्धा मी बऱ्याच संयुक्त नाटकाला गेलो आणि माझ्याबरोबर सुद्धा संयुक्तला म्हणजे असे चांगले चांगले कलाकार आले. आता काही संयुक्त नाटकामध्ये तिथं भांडणं मोठी मोठी होऊ लागली, भांडणं. आणि त्या भांडणामध्ये असे पण एकदा विषय त्यांचे निर्माण होतात, चरित्र काय, चरित्राचं नाव काय, चरित्राचा विषय काय, चरित्राची स्टोरी काय, हा विषय पूर्ण नाटकाचा तो तिथंच राहतो. आता मी मगाशी म्हटलं ना, दिवसाचं समजा मनामध्ये तिरपी नजर ठेवली आणि मनामध्ये जर विषाचा साठा असेल तर ते रात्री कधी एकदा विष ओकतो असं ते होतं. ते त्यामुळे काही काही कलाकाराचं स्टेजवरती बोलता 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 ते भांडण होतं. भांडणातून त्यांचे विषय मग ते वाकडेपणावर होतात. वाकडेपणावर गेल्यानंतर मग ते दिवसाचे पण एकमेकावर त्यावेळी तुम्हाला मी पाहिलं की बाजूला तोंड करून चालतो, मला तुम्ही पाहिलात की तुम्ही एका बाजूला तोंड करून चालतात, असे ते थोडेफार विषय निर्माण होऊ लागले. त्याच्यातून मग थोडे थोडे काही मतभेद निर्माण होऊ लागले. पण माझं मात्र एक असं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी वर्ष दशावतार करून कलाकारामध्ये माझा दुश्मन कुणी नाही आणि मी कुणाचा दुश्मन नाही. संयुक्त नाटकाला मी बऱ्याच ठिकाणी उभा राहिलो, कुठल्या कलाकाराने माझ्याशी दुश्मनी केली नाही आणि मी त्याच्याशी दुश्मनी केली नाही असं कुठे. कारण आता तुम्हाला पण ऐकून कदाचित माहिती असेल, संयुक्ताच्या वेळी असे कलाकार म्हणजे कसं त्यांचं नाव मी काय घेतो, अभिमानाने घेतो, अभिमानाने नाव घेतो, म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्या मनाच्या ठिकाणी तिरस्कार नाही. हल्लीचं संयुक्त व्यवहार चालतात ते आहोत ना, चांगले चांगले कलाकार आहे, चांगले. नितीन आशियेकर चांगला कलाकार, लोक आवडीचा. आता हरिश्चंद्र गावकर, विलास तेंडुलकर, आमचे शेणई, असे बरेच कलाकार आहेत. हे कलाकार आता काही काही जण म्हणतात हा कलाकार बरा नाही, तो कलाकार बरा नाही, हे आपले बोलणारे बोलतात, आम्ही ऐकतो. पण हे सगळ्यांनी एकत्र कलाकारसुद्धा काम करण्यासाठी संयुक्ताला म्हटलं तरी आम्ही एकत्र असलो तरी आमची कधी भांडणच नाही, कधीच नाही. ह्या कलाकारांबद्दल मला अभिमान आहे, कारण यांचं कधी भांडणच नाही. स्टेजवरती आमचं नाटक आम्ही लोकांना हसून खेळून दाखवतो.
सगळं काय ते लोकांचं मनोरंजन करतो. नाही काका, मला म्हणायचं आहे की संयुक्त नाटकामध्ये ह्या ज्या भांडणं होतात तुमची इतकी उच्चतम लेवलची, हो, त्याला जबाबदार कोण, प्रेक्षक की तुम्ही स्वतः कलावंत? स्वतः कलाकार जबाबदार कसे राहणार? स्वतः कलाकार आता तसं भांडण किती करायचं हे स्वतः कलाकाराने जबाबदार घेतली पाहिजे, ते प्रेक्षक घेणार नाही. आता कलाकार स्टेजवरती दोघे जण उभे आहेत विरोधाला. आता जे आम्ही भांडण करतो हे भांडण आमचं फक्त लोक किती तास ऐकण्यासाठी असतात? 3 तास. बरोबर. या 3 तासामध्ये भांडण करून उद्या या भांडणाला जबाबदार कोण? प्रेक्षक आपल्या आपल्या घरी गेले. मग त्या दोघांना तुम्हीच जबाबदार राहा, कारण तुम्ही दोघे कलाकार आहात, कायमचे कलाकार म्हणून फिरतात. तुमचे कलाकार या नात्याने संबंध चांगले राहिले पाहिजे याची जबाबदारी स्वतः कलाकाराने स्वतः ती सांभाळायची असते. म्हणजे प्रेक्षकांचा याशी संबंध नाही. तसं ते 3 दिवसाचा तुमचा खेळ आहे, ते मनोरंजन आहे. त्यांचं मनोरंजन कसं करायचं ते तुम्ही स्वतः ठरवा. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आपण भूमिका करणारा किंवा भांडायला जाणार आहोत तेव्हा आधी आपण ठरवायचं की कुठपर्यंत भांडणं आपली असली पाहिजे. सरळच आहे ना. तरच ते नाट्यपुष्पही चांगलं होऊ शकतं आणि आपल्यामध्ये जे आपले संबंध आहेत ते सुद्धा दुरावणार नाहीत. कारण विलन म्हटल्यानंतर त्याची बाजू पडतीच असते. सरळच आहे ते. आणि नायक म्हटल्यानंतर त्याची बाजू वरचढ असते. नाटकामध्ये बाजूच तशा असतात. नाटकामध्ये आमचं दशावतार हे नाटकाच्या बाजूत तसे असतात. खलनायक हा नाटकाचा अपराधी म्हणूनच असतो. खलनायक हा नाटकाचा अपराधी असतो. राजपाट करणारा याची बाजू त्या नाटकामध्ये थोडी सरळ असते. राजपाटाची जेवढी बाजू सरळ असते त्याच्या थोडक्या काही गोष्टींमध्ये त्याची स्त्रीपाठ करणाऱ्याची बाजू सरळ असते. नाटक पूर्ण सुरू केल्यापासून नाटक संपेपर्यंत फक्त खलनायकाला शेवटच्या टिपीपर्यंत दाखवायचं असतं की अपराधी असून सुद्धा मी अपराधी नामानिराळा आहे हे त्याला घडवायचं असतं. पण शेवटी आपण त्या दशावतारी याच्याप्रमाणे शेवटी म्हणजे त्याचं तू आतापर्यंत माझं तेच बरोबर म्हणून करून करून शेवटी मरणाला मुकलास. म्हणजे शेवटी आपल्याला असं आध्यात्मिक किंवा देवाधर्माच्या याच्यावरून नाट्य घडवायचं आहे. म्हणजे आताच्या याच्यामध्ये कसं वागल्यानंतर कसं होतं आपल्याला बोध करायचा आहे. बोध करायचा आहे तर त्याप्रमाणे तसं ते केलं पाहिजे ना. राक्षस झाला तो त्या राक्षसाप्रमाणेच करणार, तो राक्षसाप्रमाणेच करणार ना. हो बरोबर. राक्षस करणारा माणूस तो राजपाटाप्रमाणे कसा राहणार? तो राहू शकत नाही. काका छान. काका, यानंतर मला असा तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायला नक्की आवडेल की आपण भरभरून बोलताय, तुम्ही संयुक्ताबद्दल बोललात, ती प्रेक्षकांची चूक नसून ती कलाकाराने अंगीकृत केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे, हे आपलं रोखठोक मत आपण या ठिकाणी ज्येष्ठ कलावंत म्हणून मांडलात. काका, अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये दशावतारामध्ये विडंबन हा एक शब्द घुसलाय. खरं तर तो विडंबन हा एक शब्द जर आपण म्हटलात तर मी साहित्याचा अभ्यासक आहे, मी साहित्याचा विद्यार्थी, त्यामुळे विडंबन हे आम्हाला खूप महत्त्वाचं किंवा ते चांगलं वाटतं. पण दशावतारामध्ये विडंबन घुसलं आणि दशावतार कुठेतरी हादरलाय असे बरेच प्रेक्षक म्हणजे जुन्या जाणत्या प्रेक्षकांचं सुद्धा असे ताशेरे ओढले जातात. म्हणजे तुम्ही या विडंबन म्हणजे तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही विडंबनाकडे कसं बघता? एक्झॅक्टली विडंबन म्हणजे काय? आता हे विडंबन म्हणजे काय? आता काही लोक बोलतात, हे बोलतात, या बोलणाऱ्यांना बोलण्याची संधी कोणी दिलेली असते की दशावतारी कलाकाराकडून एखाद्याकडून कुठेतरी ती गोष्ट घडते म्हणूनच बोलणाऱ्याला संधी मिळते बोलायला ना. बरोबर. मग दशावतार ह्या पेशात आपण उतरल्यानंतर ते दशावतार पद्धतीप्रमाणे आपलं दशावतार म्हणजे आता सर्वांना माहिती आहे, आमच्यासाठी काही थिएटर बांधलेलं नाही किंवा मोठा हॉल बांधलेला असतो असं नाही, किंवा सगळी नाटकं आमची चांगल्या याच्यात होतात अशी नाही. कारण आमचं जीवन कसं कलावंताचं, हे कलावंताचं जीवन म्हटल्यानंतर ज्या गावामध्ये ही आता ग्रामदेवती ज्या ज्या गावामध्ये आहेत, दैवत आहे, तिथे सगळेच काही मोठी मंदिरं आहेत, छोटी मोठी आहेत. जिथं जागा असेल त्यांची पारंपरिक कुठे जागा नाटकं करण्याची जागा त्याच जागेवर ते करणार. पण कलाकाराने सुद्धा त्या ठिकाणी आपली भूमिका बजावते वेळी किंवा बोलते वेळी थोडंसं त्या नाटकाशी निगडीत राहून त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या नाटकाशी सुसंगत जी गोष्ट नाही
ती जर सोडून, जर ती सुसंगत गोष्ट नाही, ती सोडून जर त्या भाषेचा वापर केला किंवा त्या अभिनयाचा वापर केला किंवा त्या बोलण्याचा वापर केला तर ते बेघड होतं, म्हणजे लोकांच्या लक्षात येतो हा कुठेतरी ही मर्यादा सोडून बोलण्याच्या मार्गाकडे वळतो म्हणून. ही शब्दरचनेत बोललो. भूमिका सजवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बरोबर. आपण भूमिका सजवल्यानंतर माझी भूमिका काय तो अगोदर विचार केला पाहिजे. ब्रह्मराक्षस म्हटल्यानंतर तो जंगलात रानात राहणारा ब्रह्मराक्षस, तो शहरात राहणारा नसतो. ब्रह्मराक्षसाची भूमिका करणारा शहरात फिरतो तसा जर बूट घालून गेला आणि स्टेजवरती उभा राहिल्यानंतर एक तरी प्रेक्षक म्हणणार ब्रह्मराक्षस म्हणून आला आणि बूट, पायामध्ये बूट दिसत आहेत एकदम आताच्या जमान्यातले आहे पाय. मग त्याच्यासाठी कुठलं चप्पल, कुठल्या बुटाचा वापर करावा हा सुद्धा घेण्यासारखा विषय आहे. ती भूमिका कशी सजवावी, अकराळ विक्राळ आपण ज्यावेळी भूमिका सजवतो तेव्हा ती कशी सजवावी त्याला सुद्धा मुद्दा आहे. ब्रह्मराक्षस स्टेजवरती गेल्यानंतर एखाद्या वेळी त्याच्यामध्ये आपण प्रवेश दाखवतो. अरण्यात एखादी मुली आहे, तिथे ब्रह्मराक्षस गेला, तो तिथे जबरदस्ती करतो तेव्हा ती स्त्रीपाठ करणाऱ्यानं सुद्धा मुली कुठे किती राहावी अंतरावर आणि ब्रह्मराक्षस करणाऱ्याने किती अंतर ठेवून राहावं आणि किती बोलावं आणि काय बोलावं हे सुद्धा तारतम्याने बोललं पाहिजे. महत्त्वाचं आहे ना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही ब्रह्मराक्षस गेला आणि समजा एकदम पुस्तकी जर समजा त्याचे काही डायलॉग पाठ असले आणि तो जर बोलू लागला तर तुमच्यासारखं पण बाहेरून म्हणणार ब्रह्मराक्षस डायलॉग मारतो हे केव्हापासून, हा शिकायला कुठे गेला, ब्रह्मराक्षस राहणार. बरोबर, हे बरोबर आहे. म्हणजे ही कुठेतरी ती विडंबना होते. हे ते शब्द आपल्याला पाठ आहे म्हणून ते कशाला बोलूया. जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते ना तेवढाच त्याचा वापर केला पाहिजे. बरोबर की नाही, तेवढंच महत्त्वाचं वापरले पाहिजे. सरळ आहे की नाही. बरोबर. म्हणजे असे त्याच्यामुळे आता कलाकार जेवढे आहेत कलाकारापेक्षा प्रेक्षक खूप हुशार आहेत. प्रेक्षक आपण कसं हो, मी कलाकार एकटा आहे, 1000 प्रेक्षकांची मी तोंड धरू शकत नाही की प्रत्येकाचं मन कुणाची काय इच्छा नाही, कुणाची काय आवड किंवा बघण्याचा दृष्टिकोन काय ते मी सांगू शकत नाही. पण माझ्या परीनं मी 1000 लोकांसमोर स्टेजवरती उभा राहतो किंवा माझी भूमिका काय तेवढ्यापुरता मी राहून जर तिची सुशोभा माझ्या कलेची केली आणि तेवढा थोडक्यात जर त्याच्या मुद्दा माझा मी त्या गरजेला वापरून माझं भूमिकेचं महत्त्व जर मी प्रेक्षकासमोर ठेवलं तर दुसऱ्या दिवशी ती गोष्ट चर्चेला येणार कशाला, येऊच शकत नाही. बरोबर, येऊच शकत नाही. आता तुम्ही बोललात मगाशी खलनायक असून तुम्हाला जरा म्हणजे तुमच्याकडे थोडा म्हणजे कॉमेडी खलनायक असं लोक तुमच्याजवळ बघतात, हा एक मुद्दा बोलला. बरोबर. आता कॉमेडी खलनायक आता त्याच्यात मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. क्रूरसुद्धा खलनायक करायला येतो आणि थोडा हलका म्हणजे कॉमेडी पण खलनायक करता येतो. आता विषय कशावरती आला. आता समजा खलनायकाने क्रूर पद्धतीने राहून तो समोरच्या स्त्रीपात्र करणाऱ्याला, ज्याने स्त्रीपात्राची भूमिका केली तो सुद्धा एक पुरुषच आहे, पण ती बाई आहे म्हणून मी तो प्रश्न विचारतो आहे ना. सांग, तुला शील पाहिजे तर मूल मला दे आणि तुला मूल पाहिजे तर शील दे. बोल, शील देतेस की मूल देतेस. मग प्रेक्षकातून बरेच सगळे जण हसतात खदा. मग माझा प्रश्न विचारला त्याचा अर्थ काय, त्याचं गांभीर्य राहत नाही. काय गांभीर्य, माझा प्रश्न काय. त्यावेळी तो मी बाईला प्रश्न विचारला. आता लक्ष कसा वेधला पाहिजे की याचं उत्तर ती काय देणार. त्याचं उत्तर येईपर्यंत त्या गोष्टीकडे लक्षच नाही. म्हणजे थोडक्यात त्याला थोडेफार रसिक सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे कुठेतरी
म्हणजे लक्ष समजा 50 जण त्याच्याकडे लक्ष देतात आणि 50 जणांना ऐकते वेळी 5 जण कुठेतरी त्या ठिकाणी गडबड करतात, म्हणजे त्याचं गांभीर्य तिथे टिकून राहतच नाही, मग त्याचं महत्त्व कुठेतरी गोंधळ म्हणजे ते टिकून राहत नाही. कळलं? समजलं मला. असं आहे. आणि एखाद्या वेळी स्त्रीपाठ करणाऱ्याने तो जर खलनायकाला वाईट शब्द बोलतो, लोक टाळ्या वाजवतात, मग खलनायक नुसता करून राहून उपयोग काय? मग तो सुद्धा प्रेक्षकांचं मन वळण्यासाठी आपले पण शब्द कुठेतरी गुंतवणारच ना तो. म्हणजे हा तिहेरी संगम आहे. तिहेरी संगम आहे. एक आणि तुम्ही 2 कलाकार, मग ह्या तिघांचं जेव्हा एकजीवकरण होतं तेव्हा नाट्यपुष्प खूप छान फुलवतं. म्हणजे या प्रगल्भ व्यासपीठावरून मला खरं आमच्या रसिक राजांनाही सांगायचं आहे की दशावतार लोककला आज राजदरबारामध्ये उपेक्षित आहे, आज शासन दरबारात उपेक्षित आहे. ही दशावतार लोककला आपण जगवतात, आपण फुलवतात. त्यामुळे आपली सुद्धा जबाबदारी आहे की समोर जर गांभीर्याचा विषय चाललेला असेल, समोर जर असा प्रसंगाचा विषय चाललेला असेल तर आपण तो शांतपणे समोरची माणसं नेमकी काय बोलतायत, कलावंत कसे अभिव्यक्त होत आहेत ते गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. म्हणजे कॉमेडी बाज प्रत्येक वेळी आपल्याला साकारण्याचा मोह कलावंतांना होणार नाही. बरोबर ना काका? बरोबर. आणि त्याच्यातून सर्वांना जे काय पाहिजे ना ते सर्वांना त्याच्यातून मग मिळवून देण्याची त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी करायला मिळेल. नक्कीच काका. काका हे आपण विडंबन बोलत असताना तुम्ही मला वेशभूषेबद्दल सांगितलं, मला तुम्ही वाक्यरचनेबद्दल सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये काही गाणी सुद्धा आपण दशावतारामध्ये विडंबनात गाणी आपण दशावतारामध्ये म्हणतो. अलीकडेच ते श्रीवल्ली वगैरे सुद्धा गाणी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. ती चूक आहे की बरोबर आहे याचं परीक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, कारण मी सुद्धा एक सर्वसामान्य रसिक आहे. पण तुमच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही त्याकडे कसं बघता, की खरंच गरजेचं आहे का अशा प्रकारची गाणी दशावतारामध्ये आणून ती वाजवणं किंवा त्याच्यावर आपण अभिव्यक्त होणं? हां, हे महत्त्वाचं आहे. हे पण तुमचं विचारणं म्हणजे प्रश्न एकदम रास्त आहे. आता एखादं गाणं ॲक्च्युली त्या नाटकाशी त्या गाण्याचा काडीमात्राचाही संबंध नसतो त्यावेळेला, किंवा त्या गाण्याचा नसतो. बरोबर की नाही? आता असं पण आहे, हजारो प्रेक्षकामध्ये अशी एक व्यक्ती म्हणजे मी माझ्यावरूनच सांगतो ना, दुसऱ्याचं कशाला बोलूया. आता मला एखाद्या व्यक्तीनं, आता प्रेक्षक आहेत समजा, आणि प्रेक्षकातून एक व्यक्ती आली समजा, एका व्यक्तीनं म्हटलं मला अशा आधारावरती गाणं पाहिजे, त्या धर्तीवरती तुम्ही गाणं म्हटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं बक्षीस लागलेलं आहे. मी प्रेक्षकांना सांगते, माझ्या आग्रहापोटी ते गाणं म्हणायला मी सांगते. तर प्रेक्षकासमोर विनंती ठेवून अशा व्यक्तीच्या एक आग्रह असतो, ते गाणं मी सादर म्हणावं लागतं आणि ते मी सादर करतो. पण माझ्यासारखा विचारतो हा स्टेजवरती पण. आता ते आग्रह असतो, गाणं म्हणायला सांगते, ते म्हणू की नको, प्रेक्षकाकडून आवाज येऊ दे. तेव्हा बऱ्याच प्रेक्षकांचा आवाज येतो आणि टाळ्या वाजवून म्हणा म्हणा म्हणा. मग त्याच्या इच्छेसाठी ते गाणं म्हणावं लागतं आणि प्रेक्षक जर सांभाळून घेतात तर तिच्या इच्छेसाठी आणि त्या प्रेक्षकांच्या ऐकण्याच्या मनाच्या समाधानासाठी ते गाणं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ असं नाही ते कायमस्वरूपी नाही, त्या नाटकाशी त्याचा काडीमात्राचा त्या गाण्याचा संबंध नसतो. फक्त प्रेक्षकातून त्या एखाद्या व्यक्तीची इच्छा जर असेल तर इच्छेपायी ती करमणूक करायला हरकत नाही. कलावंत किती चतुर आणि किती धूर्त असतात ते तुमच्या उत्तरातून मला कळलं. हां, म्हणतो ना आपण की 12 गावचे पाणी पिणारे कलावंत सर हे तुमच्या उत्तरातून कळलं. याचं कारण मी मुद्दाम प्रेक्षकांना यासाठी सांगतो की हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नव्हता. हो, कारण दशावतार हा मूळ त्याचा संबंधच आपण 12 पाशी जोडलेला आहोत. हो, श्रद्धेचा विषय आहे लोकांचा. म्हणून तुमचा पेटारा असला की त्या ठिकाणी केळी, पेढे आणि नारळ ठेवणारे सुद्धा लोकांच्या रांगा असतात. बरोबर ना काका? आणि तुम्ही इतकं सुंदर उत्तर दिलात की तो प्रबोधनाचा मूलमंत्र आहे दशावतार. मग जर एखाद्या रसिकाने सांगितलं तर गाणं म्हण, तर आपण रसिकांना विचारलं पाहिजे की बाबा हे गाणं म्हणू का, आणि त्यानंतर सादर केलं पाहिजे. म्हणजे तुमची लोककला याबाधित राहते आणि त्याचं मनही दुखवतं. त्या व्यक्तीच्या समाधानासाठी म्हणावंच लागतं. समजा आता एखाद्या व्यक्तीने स्वतः ते नाटक ठरविलं आणि मला पण असे भेटतात ना, मला पण असे भेटतात, वैद्य तुमचं नाटक मला पाहिजे आणि ते नाटक म्हणजे मी तुमचं मुंबईला किंवा ठाण्याला अमुक स्टेजवरती मी तुमचं ते गाणं ऐकलं,
आणि त्या गाण्यासाठी मी तुमच्या कंपनीचं नाटक ठेवतो आहे. मग 3 तासामध्ये 5 मिनिटाचं गाणं त्याला जर ऐकण्याची इच्छा आहे, मग त्याची इच्छा पूर्ण करावी लागते. बिदागी तो देणार. म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर धावतं, असं आहे. म्हणजे याच्यातून सुद्धा थोडं, म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याचा कायमस्वरूपी त्याचा वापर करत राहावा, हे माझ्या बुद्धिमत्तेला पटत. खरंच खूप सुंदर. म्हणजे आम्ही पण असं त्याचा म्हणजे प्रत्येक वेळी वापर करतो असं नाही, समजलं की. आता पण आता मी खलनायक म्हणून आयुष्यामध्ये सगळ्या भूमिका बजावल्या. आता मी माझ्या भूमिकेमध्ये सुद्धा मी बदल केला थोडंसं. म्हणजे आता आमच्याजवळ आता मी साई समर्थ दत्त दर्शन आता एक स्ट्रिक्शींचं नाटक काढलं. त्याच्यामध्ये आता मी साईबाबा करतो. आता माझी भूमिका लोकांना आवडते, तर मी आता साईबाबा करायला काय हरकत आहे. प्रेक्षकांची इच्छा आहे. तर आता एखादा कोणतरी म्हणणार, वय ते आमच्याकडे तुमचं नाटक करा, मी पैसे तुम्हाला जे काय सांगणार ते देणार, पण तुमचा मला खलनायक पाहिजे. मग मी साईबाबा कशाला करणार, मग मी खलनायक करणार. मागणी तसा पुरवठा आहे ना. जे माझ्याकडून जे तुम्हाला मिळतं आणि माझ्याकडून जे देण्यासारखं आहे ते मी दिलंच पाहिजे ना. म्हटलं उद्या मला कोणी एखाद्याने म्हटलं तुमचं मला श्रीपाठ बघायसारखं आहे, ते माझ्या पत्राला नाही ना हो, मग मी ते कसं देणार, नाही देणार ना. म्हणजे खरंच काका खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जसे आपण काय म्हणतो इतके सुंदर पॉईंट तुम्ही या ठिकाणी मांडतात की तिथे कुठेच आपल्याला तडजोड करायला संधी मिळत नाही. म्हणजे एखादे तज्ज्ञ जेव्हा बसतात मुलाखतीला, तसा भास मला होतो. मी तुम्हाला असे अडचणीत टाकणारे मुद्दाम प्रश्न विचारतोय आणि तुम्ही ते सगळे प्रश्न, जसं अभिमन्यू चक्रव्यूह फोडून पुढे पुढे जात होता तसं तुम्ही भेदत पुढे चाललेला आहात आणि खूप रंगतदार आपले प्रत्येक विषय होतो. आता मला काका पुन्हा एक तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे, तुमच्यासमोर कोणाचे आदर्श होते की बाबा मला अशा प्रकारची भूमिका करताना तुम्ही कोणाचे आदर्श घेतलात किंवा तुमचे प्रेरणास्थान कोण? म्हणजे भूमिकेला म्हणजे कलाकारात पैकी मग जुने जाणते असू शकतात, नवोदित असू शकतात, ते तुमचा प्रश्न आहे. असे कोणकोणत्या कलाकारांचे तुम्ही आयडॉल म्हणून वापर केलात की मला ह्यांच्यासारखी भूमिका करायची? म्हणजे आता घेण्यासारखा विषय होतो. मगाशी मी बोललो ना, ही भूमिका करते मला कोणी शिकवली. आता भूमिका शिकवली त्यांची पण जाण ठेवली पाहिजे. बरोबर आहे. ज्यानं दशावताराची पायरी, म्हणजे दशावताराच्या घरामध्ये ज्यानं मला पायरी चढवून नेलं, ते म्हणजे पहिले आमच्या मळेवाडचे सुपुत्र, आता हयात नाही, पांडुरंग शिरसाट. आणि त्याच वेळेला आमचे रेडीचे जयसिंग राणे हे सुद्धा म्हणजे समोर त्याला तू ते कर, चुकलं तर मग बघूया कर, म्हणजे असं जोर देणारे अशी जयसिंग राणे ही व्यक्ती. म्हणजे जयसिंग राणे सोपट करणारे आणि भूमिकेला आम्ही उड्या मारणारे त्यांच्या जीवावर, असा मी एक कलाकार. म्हणजे त्यावेळेला ते जास्ती सोपट करायचे. त्याच्यानंतर आता ते हयात नाही, रेडीत गावचे भाऊ राणे म्हणून होते, आता नाहीत बिचारे, ते पण तसे. घाबरू नकोस, ही भूमिका तुझ्याकडून होणार, कर तू. असं आमचे जीजी जोडणेकर अजूनही बिचारे चांगले आहेत, परमेश्वराने व्यवस्थित ठेवू दे. ते सुद्धा असे भाग्य बिचारे नाही, पण भाग्यांसारखे आहे. आमचे ओटवण्याचे कांता मिस्त्री, नाना गावकर, म्हणजे असे जुने कलाकार जे आहेत ना, हे जुन्या कलाकारांचं त्यावेळी मला पाठबळ भरपूर म्हणजे त्यावेळी कसं, आणि आवड हो, त्या क्षेत्रातली आवड, म्हणजे त्याच्यातील आवड. आणि त्यावेळी आवड निर्माण कशी, हे फक्त मला सांगतात ना, हे कधी मला सांगतात, हे काही मला स्टेजवरती येऊन सांगत नाही. नाटक चालू व्हायच्या अगोदर मला सांगतात ना, ती तू भूमिका कर, ती चांगली होणार तुझ्याकडून. आणि स्टेजवरती भूमिका करून जर माझा स्वतःचं उपजीवन हे करण्यासाठी मला जर त्याच्यातून 4 पैसे मिळतात, म्हणजे तो मला सांगणारा कलाकार मला जास्त प्रिय आहे. बरोबर आहे. तो जर मला मार्गदर्शन करणार आणि त्याचा आदर्श मी जर ठेवून जर त्या भूमिकेला गेलो नसतो, तर मी 4 पैसे कमवू शकलो असतो का? नाही ना. नाही. बरोबर की नाही. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, अजूनही त्यावेळेला मी म्हणजे आता आमचं वयाची उतरती पायरी लागली, तर त्यावेळेला जे काही भूमिका करतेवेळी पैशाचे हार जे गळ्यामध्ये घातलेले आहेत, ते अजूनही हार, दोऱ्यामधली एक नोट काढायच्या अगोदर अजूनही हार माझ्याजवळ आहेत. रसिक मायबापाने दिलेला हा लक्ष्मीरूपी आशीर्वाद काकाने तसाच जपून ठेवला, याच्या भावना काका या व्यासपीठावरून आपल्यासमोर उघड करतायत. काका, तुम्ही कलावंत, ते आता तुम्ही एका कंपनीचे मालक आहात. ह्या कंपनी स्थापन करण्याचा जी काही प्रेरणा आहे ती तुम्ही कुठून मिळवलात नक्की? कारण सोपा प्रवास नसतो तो, मालक होणं हे सोपा प्रवास नसतो. ती प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? आता हा जो विषय आहे ना, तर हे आता आमचं मंदिर व्हायच्या अगोदर मी वालावलकर कंपनीमध्ये होतो.
वालालकर कंपनीमध्ये मी बरीच वर्षे राहिलो आणि वालालकर कंपनीचे मालक म्हणजे नाता नालम हे चांगले माणूस आणि त्यावेळी मालकांचं आणि माझं एकदम चांगलं म्हणजे ते मला एकदम आवडते असे मानत होते. म्हणजे ते आवडता कलाकार म्हणजे त्यांच्या घरीच मला एक आपुलकीनं माझ्याकडे ते बघत होते. तेव्हा नाथन अलंग यांचे माझे चांगले संबंध होते कंपनीत असताना. त्यावेळी आम्ही असं भंकसमध्ये कधीतरी असं टाईमपास करायच्या वेळेला अशी एकमेकांबद्दल अशी चर्चा करीत होतो. त्यावेळेला मी त्याला सांगत होतो, नाही आता मी ना पुढे ना मला आता मठ बांधायचा आहे माझा स्वतःचा. ते अशी माझी भंकस करत होते, आता मठ बांधून ठेवा तुमचा, मठ मोठासा बांधा, त्यांचा मठ बांधावा वैद्यांचा, असे म्हणजे भंकसमध्ये म्हणजे राग रुसवा काही नाही. पण त्यांना सुद्धा असं त्यावेळी म्हणजे अशी ती म्हणजे सहजच अशी म्हणजे वेळ टाईमपास असं वाटत होतं. म्हणजे त्यांची सुद्धा कल्पना नव्हती की मी बांधणार आहे, कळलं ना. पण ज्यावेळी मी स्वतः मंदिर उभं केलं, स्वतःचा मठ उभा केला, मी मठ उभा केला, मठ ज्यावेळी उभा केला त्यावेळी म्हणतात ते कोण, प्रत्येकाच्या विधिलिखिताप्रमाणे आणि प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे जे आहे, जे ज्याच्या नशिबामध्ये आहे ती तिसरी व्यक्ती कोण काढून घेऊ शकत नाही. वालालकर कंपनीतून मी ज्यावेळी दुसऱ्या कंपनीमध्ये गेलो त्याच्यानंतर मी मंदिर उभं केलं. म्हणजे हा मठ वगैरे हे सगळं मी नंतर उभं केलं. आणि ज्यावेळी संतोषी मातेचं मंदिर उभं झालं तेव्हा त्यावेळेला ओघाओघाने मला ती एक अशी योग म्हणजे ध्यानीमनी नसताना अशी एक ती संधी आली की तुमच्यासारखी एक आवडती माणसं नाट्यक्षेत्रातून माझ्याकडे बघणारी, वैद्य तुम्ही कंपनी करा, वैद्य कंपनी करा हा विषय आम्ही सहजच बोललो. पण कंपनी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. पण त्यावेळेला कुठेतरी देवाने आपल्याला तेवढी ताकद दिली म्हणून आपण गाडी घेऊ शकलो. मी 16 लाखाची गाडी घेतली, टेम्पो ट्रॅव्हल्स 21 सीटर. तेव्हा मी माझ्या मनात ठरवलं की 21 सीटर मी गाडी घेतली. मग 21 सीटर गाडी घेऊन ही मी भाडं मारणार. भाडं काय रेग्युलर रोज देणार असं नाही. बरोबर. तोपर्यंत गाडी मला उभी ठेवून वाटत बघावी लागणार. मग त्याच्यामध्ये चांगली माणसं भेटली, देव माणसं, भाडं पण मारू शकतो, पण कंपनी तुम्ही चालवा ना, आता गाडी आहे तुमच्याकडे. मग असं करूया आपण संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ, देवीचं नावच चढूया ना त्या रथावरती. आणि ते नाव चढविलं. संतोषी मातेच्या देवस्थानाचा पेटारा उभा झाला. आणि त्याच्यानंतर मी एक मोठा अभ्यास केला. मोठा म्हणजे असं माझ्या याच्यामध्ये की दशावतार कंपनी जर केली स्थापन, तर दशावतार कंपनी नुसती उभी केली आणि मी घरी बसलो तर काही जण म्हणणार कसे, वैद्याने कंपनी केली स्थापन. अरे कंपनी स्थापन केली, महिन्याच्या 1 तारीखला 1 नाटक केलं आणि 30 तारीखला 1 नाटक केलं. त्याच्यापेक्षा कुठेतरी दुसऱ्याच्या कंपनीमध्ये जर राहिला असता तर आज कुठेतरी महिन्याचा पगार घेऊन बसला असता. बरोबर असं म्हणणं. पण मी माझ्या प्रयत्नातून मी जेव्हा कंपनी केली तेव्हा ठाम निश्चय केला की तसं नाही, कंपनी जर केली त्यात साधारण आपल्या ताकदी एवढा धंदा करायला पाहिजे. आपल्याजवळ वार्षिक जत्रा नाही, म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे आपल्याकडे जत्रेचे व्यवहार नाही. बरोबर. पण मी ती कंपनी केली ना तेव्हा मला एक चांगला अनुभव आला. हो खरोखरच हे सगळे उपकार कोणाचे म्हणाल तर माझ्याबरोबरचे, माझ्या सहवासात वावरून गेलेले कलाकार, ज्यांच्या कंपनीमध्ये मी प्रवेश केला त्या मालकांचे आशीर्वाद आणि त्या ज्या कंपनीमध्ये काम केलं त्या पेटाऱ्यातल्या गणपतीचा आशीर्वाद, ही कुठेतरी आशीर्वादाची खरंच वडासारखी सावली माझ्या पाठीशी होती. आणि मी दशावतार नाट्य कंपनी उभी केली, त्याचा खरा प्रसाद काय आणि त्याचा आशीर्वाद काय आज मला पटलं. कारण मी आज नवीन कंपनी करून सुद्धा मी चांगल्या पद्धतीत धंदा करतो आणि माझा धंदा व्यवस्थित भास्कर वैद्य या नावावरच माझी कंपनी चालते आहे. आणि कसं झालं तरी मी 100 ते 125 नाटकं मी पूर्ण करतो. म्हणजे माझा धंदा व्यवस्थित चालतो.
म्हणजे मला कळलं की आता जर मी स्वतःची कंपनी जर उभी केली नसती तर मी दुसऱ्याच्या कंपनी एवढे गाव फिरलो, माझी लोकांना किती आवड आहे हे महत्त्व कळणार नव्हतं. आणि आज मी स्वतः कंपनी केली, माझा धंदा चालतो, तेव्हा मला कळलं की लोकांचे हजारो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ते आशीर्वाद घ्यायलाच मी कुठेतरी जरा वेळ घालवला, म्हणजे जरा मी माझं चुकलं. आणि आज त्या आशीर्वादावर मी आज माझी कंपनी मी चालवतो आहे. आणि आज दशावतार कंपनी करूनसुद्धा मी माझ्याजवळ असणाऱ्या कलाकारांना, मला मोठा लहान कलाकार मी कोणाला कमी मोठा समजत नाही, पण आहेत त्या कलाकारांना मी सांभाळून घेतो. वेळ प्रसंगी एखाद्याचं चुकलं तरी त्याला मी सांभाळून घेतो. एखाद्याचं काहीतरी बरं वाईट जरी त्या ठिकाणी काहीतरी वेळ प्रसंग आला तरी त्याच्या वेळेला मी साथ देतो. कलाकाराचं जे काय प्रत्येक रात्रीला जे काय मानधन आहे ते मी रेग्युलर त्यांना देतो. तक्रार कोणाची काही नाही. कलाकाराचा प्रसंग आला तरी त्या प्रसंगाचा मी रात्रंदिवस त्या प्रसंगाला तिथे उभा असतो. आणि अशा पद्धतीत कलाकाराला मी सांभाळून ठेवून आणि माझ्याकडून मी एक कलाकारांना सवलत दिली की ही सवलत अजूनपर्यंत कुठल्या कंपनीमध्ये बिचारी सुरू झालेली नाही किंवा कोणी केलेलं नाही. पण एक मी कलाकार म्हणून ज्यावेळी हाल वनवास भोगलो, स्वतः त्रास, तेव्हा मला त्याच्यामध्ये कळलं. कारण अगोदरची गोष्ट तेवढी नव्हती, कारण तेवढे अगोदरचे कंपनीच्या वेळेला किंवा त्यावेळेच्या मालकी चालकीच्या वेळेला एवढे देणगे नव्हते, तुटपुंजे देणगे. शिधा भेटला ते काय शिध्यामध्ये काय सगळं उपलब्ध होतं असं नाही, असे त्यावेळेचं. पण आता कसं आहे, कलाकाराला कुठेतरी थोडं पाठबळ द्यावं ह्या हेतूनं. आणि कलाकाराने एका मालकाला फसविलं, दुसऱ्याकडे पैसे घेतले, त्याच्याकडे गेला, त्याचे पैसे घेतले, तिसऱ्याकडे गेला, अशी जी कलाकार आपली कुठेतरी नावाची खराबी करतो किंवा एखाद्या मालकाला अचानक कुठेतरी विश्वासघात करतो, समजलं की नाही, असं केल्यानंतर तो किती चांगला कलाकार असला तरी कुठेतरी दुसऱ्या बाजूने आपलं नाव खराब करतो. बरोबर. ते तसं होता कामा नये. तर माझं असं मत आहे की आपल्याकडे कलाकार चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष पूर्ण जर त्याने केली तर त्या कलाकाराच्या बायकोच्या किंवा त्याच्या मुलाच्या नावावर एक आपण 5,000 रुपये टाकावी, फीस ती पाहिजे, एक भेट म्हणून. म्हणजे या बा तुमच्या घरातल्या व्यक्तीनं माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष धंदा केला म्हणून बायकोच्या किंवा मुलाच्या नावावर 5,000 रुपये मी ठेवणार. पण माझ्याकडे काम करणाऱ्या कलाकाराच्या नावावर मी ठेवणार नाही. ते का ठेवणार नाही? त्या कलाकाराला 5 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी 5,000 रुपये दिले, तर तशी वेळ आली तो घरीसुद्धा सांगणार नाही मालकाने 5,000 रुपये दिले म्हणून. कारण आमचं कलाकारांचं जीवनच असं आहे, रात्री घेतलं सकाळी आम्ही रिकामी असतो. कारण आपली आर्थिक परिस्थिती तेवढी नसल्यामुळे इकडे घेतलं इकडे संपलं, इकडे घेतलं इकडे संपलं, अशी परिस्थिती होती. ते सरळ बाहेरच्या बाहेर मुलाच्या किंवा बायकोच्या नावावर ठेवले ना तर हा पुन्हा ते काढू शकत नाही ना. दूरदृष्टी तिथं निदान ती घरची माणसं तरी म्हणतील ना, त्यांच्या कंपनीमध्ये 5 वर्ष पूर्ण केली पण 5,000 रुपये तरी मुलाच्या नावावर राहिले. म्हणजे हे एक माझ्या याच्याप्रमाणे मी चांगला निर्णय केला. बरोबर. की असा की तो सर्वांनीच केला पाहिजे किंवा सर्व करते असं नाही, पण माझ्या परिश्रमातून आणि माझ्या कष्टातून की गेलेले दिवस आहे, गेलेल्या दिवसामध्ये जसे आपण दुःख भोगीत राहिलो तसेच आता भोगीत राहूया असा उद्देश ठेवूया नको. कुठेतरी खरंच एक चांगला आशावाद या ठिकाणी कलावंतांना देण्याचा प्रयत्न एक मालक म्हणून वैद्य काका करतात. काका खरंच तुमच्या दातृत्वाला सलाम. कारण तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, त्याच्यामागच्या भावना खूप महत्वाच्या आहेत. आपण अजून कितीही वेळ बोलू शकतो पण प्रत्येक गोष्टीला तारतम्य असणं गरजेचं आहे आणि कुठेतरी थांबणं सुद्धा गरजेचं आहे. या निरंतर चर्चेचा शेवट आपण आता करणार आहोत. आणि काका मी तुम्हाला शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी आमच्या टीमकडून आणि प्रहार डिजिटल बरोबर कडून सुद्धा शुभेच्छा आणि माझ्या रसिक मायबाबाकडून सुद्धा शुभेच्छा. एक ज्येष्ठ कलावंत म्हणून तुम्ही प्रेक्षकांसह युवा कलावंतांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांनाही तुम्हाला संदेश द्यायचा आहे आणि युवा कलावंतांना सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन पण काही सांगायचं आहे का असं मला वाटतं. हां, आता प्रेक्षकांना आणि कलाकारांना आता एक चांगलं मार्गदर्शन म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या प्रयत्नातून आणि आम्ही जे काही त्रास काढले, जे काय वनवास भोगलो, खरोखरच आम्ही त्यावेळी चालून प्रवास केला. पण आताच्या कलाकारांच्या नशिबी तो चालून प्रवास राहिलेला नाही, खूप बदल झालेला आहे. आताच्या कलाकारांना आमच्यापेक्षा चांगले कलाकार बिचारे झाले पाहिजे
घडले पाहिजे, नावारूपाला आले पाहिजे, आमच्यापेक्षा चांगली ख्यातिकीर्ती त्याने मिळविली पाहिजे. आणि आता पण चांगले चांगले कलाकार होतात, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या चांगल्या कलाकारांनी आपला चांगला शब्द जर टिकवायचा असेल तर चांगला शब्द टिकवण्यासाठी आयुष्याची झुंज घ्यावी लागते. या कलेशी झुंज घ्यावी लागते. मी कलाकार चांगला आणि मी लोकांचा आवडता कलाकार, या कलेतून मी लोकांसमोर मी कुठेतरी माझा एक आदर्श ठेवला. तर हे चांगलं घडविण्यासाठी त्या चांगल्या पद्धतीनं त्याच्यासाठी प्रयत्न ठेवावे लागतात. मग कधी घडतं ना, वाईटातूनच चांगलं घडतं. काहीतरी वाईट झाल्याशिवाय चांगलं अगोदर कुठे आहे ते दिसत नाही. मग कलाकाराने, आता नवीन कलाकाराने म्हणा किंवा इतर कलाकाराने म्हणा, वाईट जे होतं ते वाईटातून वाईट करत राहण्यापेक्षा वाईटातून चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की असं म्हटलं पाहिजे की आता पण झालेला कलाकारसुद्धा खूप पुढे गेलेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे. आणि त्याने आमच्याहीपेक्षा किंवा ह्याच्या अगोदरच्याहीपेक्षा प्रेक्षकांचं मन त्याने खेळवून धरलं पाहिजे. आणि दशावतार कला ही जशी साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतो, त्याने दशावतारी कलेचा मान तो मानत ठेवला पाहिजे. त्याचा अपमान करता कामा नये. जसा कलाकाराने त्याचा अभ्यास केला पाहिजे, तेवढा परीक्षकाने आणि प्रेक्षकाने सुद्धा तेवढा त्या कलेचा मान राखण्यासाठी त्या प्रेक्षकापर्यंत जेव्हा आम्ही तेवढा शब्दाचा जेव्हा ठाम हे ठेवणार, वजन ठेवणार, तेव्हा प्रेक्षक आमच्यासाठी तेवढाच शब्द ठेवणार राखून. आमचा तेवढा ठेवलेला शब्द त्यांच्यापर्यंत पोचला नसेल परीक्षकापर्यंत, तर आमचं तरी महत्त्व ठेवणार कसे ते? मग याच्यासाठी प्रेक्षक आणि कलावंत यांचं हे नातं आहे. प्रेक्षक म्हणजे मायबाप आणि कलावंत हा त्यांचा मुलगा. त्या मायबापाचे चांगले शब्द मिळण्यासाठी ह्या मुलग्याने प्रयत्न केले पाहिजे, तर ते मायबाप बरोबर राहणार. म्हणजे कलेचं समांतर बरोबर राहणार. कलेची विडंबना होणार नाही, कलावंताचीही होणार नाही, कलेचं दशावताराचं महत्त्वही कमी होणार नाही, परीक्षकही कमी जमणार नाही, प्रेक्षकही कमी जमणार नाही. दिवसेंदिवस या दशावतारी कलेसाठी प्रेक्षक वाढतात कसे याचे प्रयत्न कलावंताने केले पाहिजे. धन्यवाद काका. आपण आपल्या अनुभवातून खूप सुंदर असा प्रकारचं मार्गदर्शन केलात. आपण या ठिकाणी मगाशी एक शब्द म्हटलात की कलाकारांनी सतत प्रयत्न केलं पाहिजे. जेव्हा कणसाला दाणा नुसताच येत नाही, तर त्या कणसाला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं आणि जेव्हा ते गाडले जातात तेव्हा दाणे येतात. मग ते हजारो दाणे असतात. हा संदेश तुमचा खूप महत्त्वाचा होता. खरंच खूप सुंदर आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमोल वेळ आम्हाला दिलात. कारण आपण एक कलावंत तर आहात, तर एका मंडळाचे सुद्धा आपण मालक आहात, तरी पण आमच्यासाठी या ठिकाणी वेळ दिलात. आमच्या रसिक प्रेक्षकांची इच्छा होती की भास्कर वैद्य काकांना बोलवा, त्यांची मुलाखत आम्हाला ऐकायची. त्यांच्यासाठी आम्ही आणि आमच्याहीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आपण आमच्या विनंतीला मान दिला, याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.